तुम्हाला सांगतो एक दुबईची लीग आहे क्रिकेटिंग लीग, दुबई क्रिकेटिंग लीग. हं. तिथे त्यांनी खो-खो प्लेयर न्यावा, की हा आमचा स्टार आहे म्हणून तिथे गेस्ट म्हणून मला नेलं. पुण्यात ज्याचं ओरिजिन आहे, अशी भारताचा गेम आहे, आपल्या मातीचा गेम. मग आम्ही फायनल मॅचसाठी प्रिपेअर केलं, की आमचा डिफेन्स आम्हाला चांगला करायचा आहे. डेफिनेटली खो-खोचा पार्टच तो आहे, की त्याला दमवायचं. त्याला दमवायचा आणि तुम्ही त्याला आउट करायचं. खो-खो हा सगळ्यांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये एवढ्या पुरताच होता, की तो एक नॅशनल गेम आहे. म्हणजे त्याचे इंटरनॅशनल अस्तित्व किती आहे हे माहिती नव्हतं. तुम्ही बघितलं असेल की खो-खो मध्ये एक वजीरचं इंट्रोडक्शन आलं, जे आपण पहिल्या आधीच्या जुन्या खेळामध्ये बघितलेलं नाही. जर तुमची टीम जिंकत असेल तरच तुम्ही म्हणू शकता की तुम्ही चॅम्पियन टीम किंवा चॅम्पियन प्लेअर आहात. काही आफ्रिकन कंट्रीज मध्ये आपल्यापेक्षा जास्ती खो-खो खेळला जातोय बरं का. तर आम्हाला एवढा आनंद वाटत होता की आपला भारताचा गेम आज फॉरेनर्स गोरी लोक पण खेळतायत. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमधीच्या आपल्या एक नवीन एपिसोडमध्ये. सो तुम्हाला लक्षात आलं असेलच की आजचा जो टॉपिक आहे तो आपला असणार आहे खो-खो. कारण तुम्हाला माहित असेलच की आत्ताच भारतीय टीमने, भारताच्या मेन्स आणि भारताच्या विमेन्स टीमने खो-खोचा पहिला जो वर्ल्ड कप आहे तो जिंकलाय. सो याच विषयावर आपल्यावर गप्पा मारण्यासाठी आज आहेत इंडियन मेन्स खो-खो टीमचे कॅप्टन म्हणजेच प्रतीक वायकर. सो प्रतीक दादांबरोबर आपण खूप साऱ्या प्रमाणात आहोत इंडियन टीम बद्दल, खो-खो बद्दल किंवा खो-खोच्या फ्युचर बद्दल किंवा त्यांच्या जर्नी बद्दल. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो प्रतीक दादा, तुझं स्वागत होतं स्पेशल कॉर्नरमध्ये. सगळ्यात पहिले तर आम्ही लहानपणापासून खूप मिळतोय हायस्कूलमध्ये म्हणा, शाळेत म्हणा, आणि भारताने खो-खोचा वर्ल्ड कप जिंकला. पहिला जो वर्ल्ड कप होता तो भारताने जिंकला. तर तुम्ही कॅप्टन होतात. सो त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि मला तुमच्या बरंच काही जाणून घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण खो-खोचा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तुमची ॲज अ कॅप्टन काय भावना होती? म्हणजे काय विचार होता तुमचा? त्यावेळेस कसं वाटलं? पहिल्यांदा तर धन्यवाद देतो की तुम्ही मला इथे बोलवलं. जेव्हा कॅप्टन झालो तेव्हा म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं मला वाटत होतं, की एक वेळ होता असा, की मी फक्त ते ड्रीममध्येच होतं, की मला भारतासाठी खेळायचंय आणि भारतासाठी काहीतरी रिप्रेझेंट करून भारतासाठी जे प्राउड फीलिंग द्यायचंय, ते द्यायचंय. तर ते माझं लहानपणीपासूनचं स्वप्न होतं आणि ते मला वाटतं, की जेव्हा मी भारताचा कर्णधार झालो, तेव्हा मला असं वाटलं, की यस मी ते अचीव्ह करू शकलो. कारण ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर. मग तो एक आनंदाचा क्षण होता. माझी फॅमिली पण खूप आनंदात होती या गोष्टीमुळे. आणि भारताने एक पण मॅच नाही हारली त्या वर्ल्ड कपमध्ये, बरोबर? तर मग फायनल मॅचसाठी अशी कोणती स्ट्रॅटेजी होती का स्पेशल काही? दुसरी टीम सुद्धा एक फायनल आली होती, म्हणजे ती पण थोडीशी. हो, नक्कीच होती ना. आम्ही थ्रू आउट द टूर्नामेंट मला वाटतं, की ते दिवस म्हणजे मी कधी विसरणार पण नाही. आम्ही पहिल्या मॅचपासून आम्ही स्ट्रॅटेजी ठेवली, की काय करायचं आहे आपल्याला आणि पूर्ण आमच्या डेटा तयार होता, की आम्हाला ह्या मॅचला हे करायला लागेल, ह्या मॅचला. तर आम्ही पहिल्या मॅचपासून आम्ही पूर्णपणे प्लॅनमध्ये होतो, की आपल्याला काय करायला लागेल. आम्ही त्यामध्ये सुद्धा आधीच्या हिस्ट्रीवरनं आम्ही लक्षात घेतलं, की नेपाळची टीम चांगली असणार आहे. परत आम्हाला साऊथ आफ्रिकन टीमचं मला जे वाटलं, ती जे एवढी ते टफ देणार नाही. पण त्यांनी पण खूप टफ मॅच झाली. तर आम्ही त्यांच्यावर पण प्लॅनिंग करून चाललेलो, की आम्हाला काय करायचंय आणि काय नाही करायचंय. तर आमचं थ्रू आउट द टूर्नामेंट असंच प्लॅनिंग होतं, की पहिल्यांदा मॅचेसला तरी इंजुरी सेव्ह करून खेळायचे. कारण जनरली खो-खो हा खूप तुम्ही बघितला असेल, स्पीडी गेम. खूप स्पीडी गेम आहे. खूप आपण वाटतं, पण सलग मॅचेस खेळून खूप फटीग व्हायला होतं. बरोबर. तर तेच आमच्या प्लेयर्सला आम्ही प्लॅन करत होतो, की प्रॅक्टिस तर आम्ही केलेलीच, बट विदिन द टूर्नामेंट कोणाला इंजुरी होऊ नये. कारण सगळे प्लेयर तेवढेच इम्पॉर्टंट होते फायनलसाठी. तर आम्ही त्या स्ट्रॅटेजीने गेलो. प्लेयर आम्ही शफल करत राहिलो आणि फायनलला आम्ही जी स्ट्रॅटेजी केली, ती की नेपाळचं आमचं पहिली मॅच जेव्हा झाली, तेव्हा ड्रीम रन्स आलेले नव्हते. मग आम्ही फायनल मॅचसाठी प्रिपेअर केलं, की आमचा डिफेन्स आम्हाला चांगला करायचा आहे. जेव्हा नेपाळ आलं त्यासाठी. तर आम्ही तिथेच काम केलं चांगलं आणि जी मॅच आपली पहिली नेपाळ सोबतच होती ग्रुपमधली, ती मॅच जेवढी टफ झाली त्याच्यापेक्षा थोडीशी पॉइंट्स मार्जिन आमचं फायनल्समध्ये वाढलं. वाढलं. आणि आता कसं होतं की भारताच्या
बाकीच्या मुलांमध्ये रक्तात आहे मी खो-खो. तर मग इंडियन खो-खोचं स्टँडर्ड आणि बाहेरच्या देशातलं स्टँडर्ड यात काही फरक आहे का? डेफिनेटली आपला हा स्वतःचा गेम, कसं की भारताचा गेम आहे आता म्हणायला लागेल आणि मी तर म्हणेल, की हा पुण्यातला ओरिजिन कारण पुण्यामध्ये याचे नियम्स, रूल्स, रेग्युलेशन फायनलाईज झाले. मला वाटलं लोकमान्य टिळकांनी ते रूल्स एंड रेग्युलेशन फायनल केले. तर पुण्याचा गेम आहे असं म्हणजे पुण्यात ज्याचं ओरिजिन आहे, आणि भारताचा गेम आहे, आपल्या मातीचा गेम आहे. तर तो डिफरन्स 100% दिसत होता आपल्या कंट्रीमध्ये आणि बाहेरच्या कंट्रीजमध्ये. हं, हं. मी टुर्नामेंट चालू व्हायच्या आधी सुद्धा इंटरव्ह्यूज जेव्हा झाले किंवा काही झालं, त्यामध्ये पण मी हेच सांगितलं, की आपण बाकीच्या टीम्समध्ये स्किल्समध्ये पुढे राहू. कारण आपण स्किल्स आणि स्ट्रॅटेजीजमध्ये आपण सगळ्यांना बीट करू शकतो. कारण तुम्ही बघायला गेलं तर आफ्रिकन कंट्रीज ज्या होत्या, त्या जेनेटिकली खूप स्ट्राँग होत्या आपल्यापेक्षा. म्हणजे त्यांची हाईट, त्यांचा स्पीड, त्यांची ॲजिलिटी आणि त्यांचा एंड्युरन्स म्हणायला गेलं, तर ते खूप ड्रास्टिक चेंज होता आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. कारण तो जेनेटिक्सचाच आहे. तर तो डिफरन्स आम्हाला मेजरली जाणवला आणि आम्ही त्यांना अप्पर हँड जे राहिलो, ते आम्ही स्किल्स आणि स्ट्रॅटेजीवर. मध्ये आपल्याकडे प्रॉपर स्ट्रॅटेजी होती, प्रॉपर स्किल्स होते आणि सगळ्यांना माहिती होती की कोण कुठे काय करणार आहे. आणि त्याचाच डिफरन्स म्हणून आपण बाकीच्या टीमपेक्षा आपण डिफरन्शिएट झालो ते स्किल्समध्ये. स्किल्समध्ये. पण मग डिफेंडर, चेसर मग यांच्या शैलीमध्ये काय काय फरक असतो? डिफेंडर मला वाटतं की डिफेंडर म्हणजे आपण संरक्षक म्हणायला म्हणजे मराठीमध्ये म्हणू तर संरक्षक जो की डिफेन्स आहे आणि की संरक्षक करतो जो पळत असतो जे तीनची सेट आत येतो खेळायला तर त्यामध्ये जे तिघं असतात ते संरक्षक म्हणून असतात आणि ज्यावर अटॅक चाललेला असतो म्हणजे ज्या प्लेअरवर म्हणजे 3 प्लेयर असतील त्या एका प्लेअरवर ज्याच्यावर आक्रमण चालू असतो त्याला म्हणतात ॲक्टिव्ह चेजर जो आक्रमण करत असतो आणि जो पळत असतो त्याला म्हणतात ॲक्टिव्ह डिफेंडर. डिफेंडर. असं 2 गोष्टी या डिफरन्स आहे, की संरक्षक आणि ॲक्टिव्ह संरक्षक. म्हणजे काय म्हणतात मराठीत संरक्षण म्हणतो. संरक्षित. त्याच्यावर आपण हे केलं ते. आणि लहानपणी कसं करायचो नाही का, की आपण खो-खो खेळत असताना ना, दुसरी प्लेयर जर स्ट्राँग असतील, तर आपण काय करतो एकालाच टार्गेट करायचो आधी. तसं कधी केलं? हो, आम्ही डेफिनेटली खो-खोचा पार्टच तो आहे, की त्याला एकाला थांबवायचं. येस त्याला दमवायचं आणि तुम्ही त्याला आउट करायचं. मग बाकी आणि बाकीचे पण बट हा कधीतरी स्ट्रॅटेजीचा प्लॅन पण असतो खो-खोमध्ये, की जे 2 बाहेरचे आहेत त्यांना पण तुम्ही सारखं ॲक्टिव्ह मध्ये-मध्ये नेलं पाहिजे. कारण जर त्यांचं कोलॅबोरेशन केलं, तर मध्ये एक सडन विकेट आपल्याला मिळू शकते, की जेणेकरून आपण जे एक-एक प्लेयरला 1-1 मिनिटं जर त्यांच्या मागे धावून त्यांना दमवणार असू, तर ती सडन विकेट मिळाली, तर त्यासाठी पण खो-खोमध्ये प्रयत्न होतो, की सडन अटॅक करून विकेट मारायची. ओके. तर मग वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतात म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोचा कसा प्रचार झाला? कारण भारतात तसं पाहिलं तर IPL आहे, प्रो कबड्डी लीग आहे, आता अल्टिमेट खो-खो सुद्धा आहे. तर मग त्याबद्दल काय सांगता येईल, की वर्ल्ड कपमुळे किती फायदा? तसं अल्टिमेट खो-खोमुळे झाला तसं, पण येस. अजून मला असं वाटतं, की वर्ल्ड कप हे एक माइलस्टोन राहील खो-खोच्या हं, क्षेत्रामध्ये. कारण तुम्ही खो-खोचा डेटा बघितला, तर खो-खो हा सगळ्यांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये एवढ्यापुरताच होता, की तो एक नॅशनल गेम आहे. हं, हं. म्हणजे त्याचे इंटरनॅशनल अस्तित्व किती आहे, हे माहिती नव्हतं. माहिती नाही. बट मी म्हणेल असं, की 2003 ला जी शेवटची एशियन झाली, त्यानंतर 2016 ला आमची पहिली साउथ एशियन गेम झाली आणि खो-खो पहिल्यांदी साउथ एशियन गेम्समध्ये इन्क्लूड केला गेला. तर तिथपासनं खरी सुरुवात झाली, की प्लॅटफॉर्म खो-खोला अवेलेबल जी मानसिकता होती लोकांमध्ये, की इव्हन माझ्यामध्ये सुद्धा लहानपणी जेव्हा मी खो-खो चालू केला, की हा नॅशनल गेम आहे, यामध्ये किती फ्युचर असेल आणि किती करियर करता येईल, हं. की माझं जे स्वप्न होतं म्हणू शकतो आपण, की इंडियासाठी खेळायचं, ते कितपत मला साध्य करता येईल आणि म्हणजे असं नव्हतं, की मला खो-खोमधनं म्हणजे ते ड्रीम होतंच मी खो-खो जॉइन केलेला. पण कुठल्याही म्हणजे क्षेत्रामध्ये मी जरी गेलो, तरी मला स्वतःच्या कंट्रीला मी रिप्रेझेंट करू शकलो पाहिजे. मी फर्स्ट टाईम बास्केटबॉलचा प्लेयर होतो. पण म्हणजे माझं तेव्हा पण तेच होतं, की मी माझ्या देशासाठी काहीतरी करू शकलो पाहिजे. हं, हं. देशासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. मला असं वाटतं, की मी खेळाव्यतिरिक्त मी मिलिटरीमध्ये गेलो असतो. जर मला ही अपॉर्च्युनिटीज मी खो-खोशी जॉइन नसतो झालो तर. पण 2016 नंतर खो-खोमध्ये
खूप मोठे बदल घडायला सुरुवात झाली. जो साउथ एशियन गेम्समध्ये इन्क्लूड केला गेला. त्यानंतर लगेचच 2 ते 5 महिन्यामध्ये खो-खोची एशियन चॅम्पियनशिप पण सुरू झाली. इंदोर इथे ती तिसरी खो-खो एशियन चॅम्पियनशिप सुरू झाली. त्यामध्ये पण चांगल्या कंट्रीज आल्या. साऊथ कोरिया वगैरे ह्यांनी पार्ट घेतला. तर तिथपासून मग रिव्होल्यूशन सुरू झालं. मग मला असं वाटतं, की आमचे फेडरेशनचे जे सुधांशू मित्तल सर आहेत, एम-एस त्यागी सर आहेत, त्यांचं एक व्हिजन होतं. त्यांनी असं ठरवलं, की खो-खो हा जागतिक स्तरावर गेलाच पाहिजे. बट त्यासाठी त्यांनी मग एक इंटरनल चळवळच म्हणायला लागेल खो-खोसाठी सुरुवात केली, की त्यांनी अल्टिमेट लीग आणायची. कारण स्वतःची एक लीग असल्याशिवाय खो-खोचं प्रमोशन होणार नाही मोठ्या लेव्हलवर. खो-खो जोपर्यंत लोकांना मोठ्या लेव्हलला आणि चांगल्या दृष्टिकोनातून दिसत नाही, बरोबर. तर त्यांनी ते सुरुवात केली, की आपल्याला लीग करायला पाहिजे. त्यांनी त्या इनिशिएटिव्हनी मग पावलं टाकायला सुरुवात केली, की आपल्याला करायचं. 2018 मला वाटते, की पहिलं त्यांची ती आमचा कॅम्प झाला त्यासाठीचा, की आपल्याला सुरुवात करायची. आम्हाला सगळ्यांना दिल्लीला बोलावलं. तिथे त्यांनी ती सुरुवात केली, की आता हा कॅम्प आहे. मग चॅनल्सवाले वगैरे आलेले बघायला. परत भरपूर सारे स्पॉन्सर्स म्हणू शकतो आपण. ते थोडं की गेमबद्दल काय ॲक्चुअली हा गेम? मग त्यामध्ये खो-खोसाठी बदल करण्यात आले काही. तुम्ही बघितलं असेल, की खो-खोमध्ये एक वजीरचं इंट्रोडक्शन आलं, जे आपण पहिल्या आधीच्या जुन्या खेळामध्ये बघितलेलं नाही. नाहीये. त्यावर तर सांगा ना थोडंसं? येस. तर त्याबद्दल पण मी येतोच पुढे. पण तिथं ते नवीन काही रूल्स फॉर्म केले. खो-खोचा जो मेन भाग होता, तो काही प्रमाणात बदलण्यात आला, की तुम्ही बघितलं असेल खो-खो हा न थांबता खेळणारा खेळ होता. म्हणजे एकदा 9 मिनिटं म्हणजे सीनियरमध्ये 9 मिनिटं आणि ज्युनियरमध्ये सब ज्युनियरमध्ये 7 मिनिटं असा खेळ होता. तर तो 9 मिनिटाचा खेळ आपण विथआऊट स्टॉप खेळत होतो. म्हणजे त्यामध्ये ब्रेक नव्हते. पण काही गोष्टी आल्या कमर्शियलायझेशन किंवा थोडी रिक्वायरमेंट्स काही आल्या. तर त्यामध्ये बघा तुम्ही जेव्हा 3चा सेट आउट होत होता, त्यानंतर गेम स्टॉप होतो. त्यानंतर सगळे एक परत कॉम्बिनेशन करतात किंवा काय, न्यू बॅच आत येते, परत गेम स्टार्ट होतो. आणि असा तो 7 मिनिटाचा खेळ केला. तर हे मला असं वाटतं, की कमर्शियलायझेशनसाठी होतं, की खो-खोला काय म्हणतात चांगले दिवस येण्यासाठी किंवा आपण म्हणतो, की स्पॉन्सरर्स वगैरे हे बघणं. तर त्यासाठी ते पावलं उचलल्या गेली. मग हे नियम बदलण्यात आले आणि मला असं वाटतं, की आता हा खो-खोचा वर्ल्ड कप होतोय. तर ही खूप मोठी आणि काय म्हणतात खो-खोला पूर्ण जगामध्ये नेणारी गोष्ट आहे. आज खो-खो 55 देशांमध्ये खेळला जातोय आणि इन्क्लुडिंग त्यामध्ये USA, कॅनडा म्हणजे ऑल द कॉन्टिनेंट्स म्हणजे सगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये हा गेम खेळलेला जातोय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे खो-खोसाठी आणि येणाऱ्या काळात सुद्धा, की हा खो-खो वर्ल्ड कप बघून एवढी लोकं इन्स्पायर झाले तुम्हाला सांगतो, की एफर्ट्स मी तेच घेत होतो नॅशनल लेव्हलला पण. पण मला प्लॅटफॉर्म नव्हता मिळत. की मी म्हणतो ना, की एक ग्लोबलाइज आपण सगळ्यांना कव्हर करण्याचं पण आज तुम्ही लक्षात घ्या, की फर्स्ट वर्ल्ड कपच्या धर्तीवर म्हणजे ते जेव्हा खेळायला आले सगळे बाकीचे देश, तर आम्हाला एवढा आनंद वाटत होता, की आपला भारताचा गेम आज फॉरेनर्स म्हणजे गोरी लोकं पण खेळत आहेत. तर ह्याची खूप मोठी आम्हाला आनंद होणार ह्या गोष्टीचा, की आता आपल्याला म्हणजे कुठला ब्रेक नाहीये. फक्त कबड्डीच नाही आता आपलं. कबड्डीच रिले खो-खो आणि मला म्हणायचं की ती अल्टिमेट लीग सुद्धा जी सुरुवात झाली आपली, तर त्यांनी खूप मोठा ड्रास्टिक चेंज आणला. आम्ही म्हणजे टीव्हीवर दिसायला जसे लागलो, तसं आमची फॅन फॉलोइंग म्हणा किंवा आम्हाला ओळखणारी लोकं, आमच्याकडे बघून शिकणारी लोकं म्हणजे मुलं असतील, ती खूप वाढली. मी म्हणेल की भरपूर असे प्रोग्राम आता बघितले, की मुलांबरोबर मला पेरेंट्स पण भेटायला येतायत. की दादा तुम्ही खूप चांगली गोष्ट केली आणि म्हणजे आमच्याकडे बघून भरपूर मुलं पण ग्राउंडवर जायला लागले आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हाला. कारण एवढ्या वर्ष आम्ही मेहनत घेतली आहे. आता माझा एक्सपिरियन्स बघायला गेला तर मी 24 वर्ष खो-खो खेळतो. हे 25वं वर्ष आहे माझं खेळायचं. तर ती गोष्ट बघा की आज कुठेतरी सफल झाली आणि हा खो-खो वर्ल्ड कप यासाठी माइलस्टोन होता. आणि मला असं म्हणजे खूप वाटतं की जसं माझं ड्रीम होतं, तशी असंख्य ड्रीम असतील शाळेतली ती येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील आणि जसं मी म्हणलं, की भारतासाठी मला करायचंय. तर हे ग्लोबली जाण्यासाठी आणि भारताला रिप्रेझेंट ग्लोबल स्टेजवर कारण जे महत्त्व क्रिकेट वर्ल्ड कपला आहे, जे बाकीच्या हॉकी वर्ल्ड कपला असेल, जे फुटबॉल वर्ल्ड कपला आहे,
नो डाउट की खो-खो हा खूप ग्लॅमराइज अजून नाहीये. कारण ते खूप ग्लॅमराइज आहे. ते खूप पॉप्युलर आहे. पण एक ना एक दिवस नक्की येईल मला असं वाटतं, की खो-खो पण त्याच लाईनीत उभा राहील आणि खूप पॉप्युलराइज होईल. कारण गेममध्ये तेवढं पोटेन्शियल नक्कीच आहे. तर तुम्हाला वाटतं का, की ऑलिम्पिकमध्ये कधी सहभाग होऊ शकतो खो-खो? अ, नक्कीच. आता तुम्ही हा चांगला म्हणजे विचारला ही गोष्ट, की 2032 मध्ये आपण जे म्हणलं, की 55 देश आपल्या आता हां, अ, खेळतायत. खो-खो राहिलं. येणाऱ्या काळामध्ये फेडरेशन आणि ऑल ओव्हर जे आपलं फेडरेशन आहे, त्यांनी ठरवलं, की 100 देश ह्यामध्ये खेळतील आणि ऑलिम्पिक्सची रिक्वायरमेंट आहे, की 75 कंट्रीज खेळल्या पाहिजेत. अरे वाह! तर येणाऱ्या 2032 मध्ये तेव्हाच चाललंय जेव्हा यूएस ऑलिम्पिक्स होणार आहे. तेव्हाच मे बी यूएसएच आहे ना? कन्फर्म मला माझ्या माहितीनुसार तो यूएसएमध्ये आहे. पण 2032 मध्ये जेव्हा ते ऑलिम्पिक्स होईल, तेव्हा पण खो-खोचं त्यामध्ये इन्क्लूड करू शकतात. बट 2036 मध्ये जो इंडिया बीड करते, त्यामध्ये डेफिनेटली खो-खो ऑलिम्पिक्सचा भाग होईल. पण मला तेच म्हणायचं की व्हिजन आपलं मोठं आहे. कारण ऑलिम्पिक गेम्स हे ऑलरेडी सगळं बॅकडेटेड तयार असतं त्यांचं, की काही वर्षांनी काय होणार आहे. तर त्यासाठीही पूर्ण तयारी चालली आहे. येणाऱ्या काळामध्ये खो-खोचा आमचा कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप होणार आहे. कारण कॉमनवेल्थ जी कमिटी आहे कॉमनवेल्थ गेम्सची, त्यांनी खो-खोसाठी ग्रीन सिग्नल दिलाय, की येस तुम्ही करू शकता हे आणि लवकरच तुम्हाला कॉमनवेल्थ गेम्समध्ये दिसेल. एशियन गेम्समध्ये पण खो-खोचं इन्क्लुजन होणार. तर ती खूप मोठी अचीव्हमेंट आहे मला असं वाटतंय, की ज्यांचं स्वप्न आहे, की ऑलिम्पिक्समध्ये मेडल घ्यावं आणि जो खो-खो प्लेयर आहे, तो याने खूप सुखावेल आणि एक ही वेगळीच चळवळ लागेल मला असं वाटतंय, की भारतामध्ये आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, की आपल्या इंडियाचा गेम ज्यामध्ये इंडिया मास्टर आहे, जो प्रत्येक घराघरात, प्रत्येक शाळेत खेळलेला असतो. मला असं वाटतं, की तुम्ही पण ती खेळलेला असेल लहानपणी. तर प्रत्येक जणाचं ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ऑलिम्पिक्सपर्यंत नक्कीच जाईल आणि येणाऱ्या काळात पुढचा वर्ल्ड कप देखील डिक्लेअर झालाय, जो बर्मिंगहममध्ये आहे, इंग्लंड. बरं. कोणत्या इयरमध्ये? 4 वर्षांनी तो 6 वर्षाला येणार प्रत्येक. येस. तर तो दर 4 वर्षांनी होणार आणि तो डिक्लेअर झालेला आहे. बर्मिंगहममध्ये, इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये. पुढचा खो-खोचा वर्ल्ड कप होईल. होय. ओके. बरं तर मग थोडासा ट्रिकी प्रश्न, की अल्टिमेट खो-खो जास्त टफ जातं जिंकायला का बोलकर? कारण स्किल्सच्या दृष्टीने भारत खूप टॉपला आहे बाकी टीमपेक्षा. येस. एक मी म्हणेल की बोथची लेव्हल थोडी सेमच सेमच आहे. आहे. कारण कॉम्पिटिटिव्ह आपण म्हणाल की एक फ्रँचाइज बेस आहे. इकडं खेळायचं प्रेशर, तिकडं खेळायचं प्रेशर हे दोन्ही वेगवेगळं आहे. तुम्ही जेव्हा कंट्रीचा फ्लॅग तुमच्या म्हणजे बॅकवर असतो, चेस्टवर असतो तुमचा फ्लॅग, तेव्हा ते प्रेशर वेगळं असतं. पण खेळताना आम्ही दोन्हीकडे म्हणजे माझी तरी अशी सवय आहे, मी सगळीकडे विदाऊट प्रेशर खेळतो. म्हणजे मला एकदा मी मैदानात उतरलो ना, की मला फरक पडत नाही, की मी हो. कुठे आणि काय आहे आणि मी कोणाच्या अगेन्स्ट खेळतोय. मला फक्त लक्ष एवढंच असतं, की मला समोरच्या टीमला हरवायचंय आणि माझं ऑब्झर्वेशन तेच चालवलं असतं, की कुठला प्लेयर चांगला आहे त्यांच्यातला, त्याला कुठे अव्हॉइड करायचंय, कुठला प्लेयर चांगला कुठे नाहीये आणि तिथे त्याला जास्ती त्याचा टाईम तिथे वेस्ट करायचा. हं. तर हे माझं ऑब्झर्वेशन असतं आणि ॲज अ कॅप्टन म्हणून मी स्वतः पण बघतो आणि माझ्या टीमला पण सांगत असतो, की हे करा, हा प्लेयर इथे-इथे चांगला आहे, हे करा. मी जेव्हा आतमध्ये असेल तेव्हा पण मी तेच सगळ्यांना गाईड करत असतो, की आतमध्ये तुम्हाला हे करायचंय आणि हे नाही करायचंय आणि स्ट्रिक्टली मी तिथे करायला लावतो त्या गोष्टी. हं, हं. तर प्रेशर म्हणायला गेलं तर दोन्हीकडे चांगलं आहे. लेव्हल सुद्धा आपल्याकडे भारतामध्ये भरपूर प्लेयर आहे. काही वेळेस आपल्याला असं म्हणू, की हा फॉरेन कंट्रीजसाठी नवीन गेम आहे. जसं तुम्ही म्हणला बरोबर आहे ती गोष्ट, की फॉरेन कंट्रीजसाठी नवीन आहे. त्यामुळे 1-2 आपण म्हणू शकतो, की वीक प्लेयर आपल्याला जनरली सापडतात पटकन, की हा वीक आहे आपल्याला इथे पटकन ह्याच्या इथे काम होऊन जाईल. पण लीगमध्ये तसं होत नाही. इंडिया खूप स्ट्राँगेस्ट आहे. सगळे स्टेट खूप चांगली उभे राहतायत आणि खेळतायत पण. तर लीगमध्ये आपल्याला तो वीक प्लेयर आपल्याला सापडणं थोडं कठीण होतं. कारण प्रत्येक त्याच लेव्हलचे प्लेयर आहे. तर अल्टिमेट खो-खो म्हणजे कॉम्पिटिटिव्ह जरी तो असला, तरी वर्ल्ड कप सुद्धा त्याच वर्ल्ड कपची प्रेशरचा फिलिंग वेगळी आहे. फीलिंग वेगळं होतं. कारण आम्हाला खेळायला तेवढंच लागत होतं, हं, हं. जेवढं आम्ही अल्टिमेट खो-खोला खेळतो. त्यामुळे मी म्हणेल, की दोन्ही सेम ह्याला आहे आणि जरी बाकीच्या कंट्रीजचं म्हणजे सगळ्या कंट्रीजचं स्टँडर्ड थोडं कमी असलं तरी. तरी नाही वर्ल्ड कपचं प्रेशर वेगळं. येस. ते डेफिनेटली आहे. बरं मग ती वजीरचा विषय काढला ते कुठे एक्सप्लेन करा ना? हां. वजीर ही आमच्या खो-खोमध्ये एक नवीन कन्सेप्ट आणली, की आज मी म्हणेल,
की खो-खोचा जो मेन रूल होता, की तुम्ही वन डायरेक्शन गेला, तर तुम्ही त्याच डायरेक्शनला जायला हवी. म्हणजे माझे शोल्डर्सवर माझी डायरेक्शन ठरते. जर मी कव्हर करून ह्या बाजूला गेलो, तर माझ्या शोल्डरची डायरेक्शन ही पकडते आणि तो तुम्ही ह्याच बाजूला प्लेयरला आउट करायला जाऊ शकता. मग प्लेयर तुम्हाला डॉज करून ह्या बाजूला जरी आला, तरी तुम्ही जाऊ शकत नाही. बट वजीरच्या कन्सेप्टला काय आहे, वजीर हा फ्री असतो. म्हणजे तो कुठेही जाऊ शकतो आणि तो कुठेही जाऊ शकतो, पण त्याला फक्त सेंट्रल लाईन क्रॉस करता येत नाही. म्हणजे सेंट्रल जे आपलं ट्रॅक म्हणू शकतो आपण, सेंट्रल लाईन. सेंट्रल ट्रॅक मधला. हां, येस. जिथे सगळे प्लेयर्स बसतात आणि स्ट्रेट लाईन असते पोल टू पोल. तर ते तो क्रॉस करू शकत नाही. तो फाऊल त्याच्यासाठी आहे. बाकी सगळे फाऊल आहेत. म्हणजे त्यासाठी हाय टायमिंगचा फाऊल आहे. परत आपण म्हणू शकतो रिसिडिंगचा फाऊल आहे. म्हणजे थोडक्यात की त्याला टच करूनच खो द्यायचा आहे. त्याला खोच्या आधी उठायचं नाहीये. नाही. हे सगळे फाऊल त्याच्यावर ॲप्लिकेबल आहेत. वजीरला फक्त डायरेक्शनचा फाऊल नाहीये. तो कुठलीही डायरेक्शन म्हणजे मी या बाजूला गेलो, ह्या बाजूला पण येऊ शकतो. मी ह्या बाजूला गेलो, परत ह्या बाजूला पण येऊ शकतो. म्हणजे मी इकडे, 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 इकडे येऊ शकतो. येऊ शकतो. आणि तो एक टीममध्ये एकच वजीर असतो. म्हणजे ॲक्टिव्हमध्ये. बाहेर तुमच्यासोबत म्हणजे टीममध्ये 2 असतात, की त्याला चेंज करण्यासाठी एक चेंज झाला की एक असं तुम्ही करू शकता. बट जेव्हा ॲक्टिव्ह हे असतो आपला बसतात, त्यामध्ये एकच वजीर असतो आणि जो डायरेक्शन फाऊल्स नसतात. म्हणजे जो ठरलेला असतो एक. येस, त्याची जर्सी वगैरे सगळं वेगळं. सर्व वेगळं. येस. तुम्ही म्हणजे आम्ही मॅच पाहिलं होती किंवा पहिली म्हणजे फोटोज आहेत. पाहिलं मला आलं. मी स्वतः वजीर होतो. तर माझी जर्सी वेगळी होती पिंक कलर आणि बरोबर जर्सी ब्लू कलरची. तर वजीरची ते डिफरन्शिएट करण्यासाठी, की डिफेंडरला पण कळलं पाहिजे, की हा वजीर आहे. आता तुला इथे काय करायचं? बरोबर आहे. म्हणजे यासाठी डिफरन्शिएट करण्यासाठी आणि एक एक्साइटमेंट पार्ट देण्यासाठी म्हणजे काय म्हणतात एक पब्लिकला थोडं ग्लॅमराइज करण्यासाठी हे इंट्रोडक्शन. हा पार्ट मला लक्षात नव्हता आला, कारण पिंक जर्सी तुमची कव्हर आहे, बाकींची ब्लू कव्हर आहे. कारण खूप काही बघतो, पण तेवढं टेक्निकल नॉलेज नाही आम्हाला. बरोबर. ओके. तर मग पण तुमच्या माध्यमातून आता हे भरपूर सगळ्यांना जवळपास कळलं, नक्की. की वजीर काय आहे. ओके. तर मग आता तुम्हाला तर मॅन ऑफ द सीरीज भेटलं, बरोबर? तर मग आता तुम्ही तर होताच मॅन ऑफ द सीरीज, पण तुम्ही सोडून अजून भारताचे कोणते मेन प्लेयर्स होते, जे नाही का ज्यांनी या या पूर्ण जर्नीमध्ये सगळ्यात चांगली कामगिरी केली? तुम्ही एक आमच्या टुर्नामेंटचा पूर्ण पॅटर्न बघितला असेल, तर प्रत्येक वेळेस प्रत्येक मॅचला नवीन प्लेयरनी इनिशिएटिव्ह घेतलाय, की इंडियासाठी मॅच जिंकून देण्यासाठीचा. आणि तुम्ही बघितलं असेल प्रत्येक मॅचला एक नवीन बेस्ट म्हणजे प्लेयर ऑफ द मॅच होता. एक प्लेयर ऑफ द हे काय म्हणतात बेस्ट डिफेंडर होता त्या मॅचसाठीचा, बेस्ट अटॅकर होता. तर मला वाटतं की प्रत्येक जण इनिशिएट करून पुढे येत होता, की येस मला रिप्रेझेंट करायचंय आणि मला चांगल्या पद्धतीने करायचंय. आणि काय होत होतं, एखाद दुसऱ्या मॅचला काही वेळेस आपण म्हणू शकतो प्रेशर म्हणा किंवा जेव्हा एखाद 2 प्लेयर लवकर आउट होत होते किंवा अटॅकिंगला त्यांची गडबड, प्रत्येकजण स्टेप अप करत होता, की मी करेल आता. म्हणजे एक जरी गेला, आमची टीमच ह्या पद्धतीने चूज केली गेलेली, की प्रत्येकजण हा प्रत्येक स्टेजचा टॉपचा प्लेयर होता. त्यामुळे तो प्रत्येक वेळेस प्रत्येकजण म्हणायचा, की मी स्टेप अप करतो आता. ठीक आहे तुझ्याकडनं नाही झालं, पण मी करतो आणि मी म्हणजे जिंकून देऊ शकतो मॅच. आणि आम्ही त्याच पद्धतीने प्लेयर्स पण वापरत होतो, की एखादा प्लेयर जर डाउन होत असेल, त्याचं शिफ्टिंग कसं झालं पाहिजे. तर मी स्पेशली नाव घेऊन जाईल, की आदित्य गणपुले असेल, रामजी कश्यप असेल, सुयश असेल आमचा, परत गौतम असेल, सचिन चिंगारी असेल. तर म्हणजे चिंगारी त्याचं पेट नेम आहे त्याला चिंगारीच. ओके. तर हे असे भरपूर मी एका म्हणजे ह्या 2-5 जणांचं नाव घेऊन मला असं वाटतं, की बाकीच्यांवर चूक करतोय. तर तसं बघायला गेलं तर पूर्ण टीमच, बट हे आमचे मेन प्लेयर्स होते असं मला वाटतं टीममधले, की ज्यांच्यावर खूप काय म्हणतात एक रिस्पॉन्सिबिलिटी होती, की त्यांना फेल जाऊन हेच नव्हता. तर मला सुद्धा जेव्हा बेस्ट प्लेयर मिळालं, तर माझ्या सोबतीला ही सगळी टीम होतीच, पण हे प्लेयर्स पण भरपूर होते आणि जे आपल्या पुण्याचेच आहेत, जे महाराष्ट्राचे पण आहेत 2-3 प्लेयर. तर ते पण माझ्या सोबतीला नेहमी होते, की काही झालं पुढे-मागे तर नेहमी म्हणायचे, की "प्रतीकदा तू म्हणशील तसं आपण हे करू. आपल्याला हे प्लॅन्स करायचे असे करायचे." तर मला वाटतं, की ते खूप सपोर्टिव्ह होते सगळेच. त्यानंतर रामजीला तुम्ही बघितलं असेल, रामजी कश्यप जो आमच्या लीगचा पण चांगला प्लेयर आहे. तर त्याला इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मिळालं आणि त्याला पहिल्याच मॅचला जी आमची खूप चांगली मॅच झाली, त्यामध्ये बेस्ट प्लेयर ऑफ द
मॅचचं ते केलं प्राइज मिळालं. सुयशला फायनलला बेस्ट अटॅकरचं मिळालं. मेहुल असेल त्याला बेस्ट प्लेयरचं मिळालं फायनल्सला. तर अशी म्हणजे सगळ्या प्लेयर्सचीच आहे आणि हे सगळेच प्लेयर टॉपचे प्लेयर होते. त्यामुळे मला पण काही गोष्टी थोड्या ईझीमध्ये झाल्या, की मी काय म्हणतोय त्यांच्यापर्यंत मी लवकर पोहोचवू शकलो आणि त्यांना पण ते पटकन कळत होतं कारण आम्ही भरपूर वेळा एकत्र खेळलेलो आहे. बरोबर आहे. नाही, नाही. वर्ल्ड कप सारखी गोष्ट एक प्लेयर जिंकून देणं फार अवघड आहे. अवघड आहे. एक्झॅक्ट. तर तो क्रिकेटचा असो नाहीतर खो-खोचा. नाही, कोणता तुम्ही पण असेल ना, टीम गेम आहे ना? टीम गेम आहे हा. तुम्ही लक्षात घ्या, एका प्लेयरने जिंकून दिलं असं कधीच कधी काही होऊच शकत. होऊच शकत नाही. मी काय म्हणतात, एक कॅप्टन जरी असलो तरी माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी हीच होती, की आम्ही सगळे कसे एकत्र खेळलं पाहिजे. त्यामुळे माझं तर असं स्ट्रिक्टली म्हणणं आहे आणि पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आहे, की इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स आणि इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स हा साइडला राहिला पाहिजे. राहिला पाहिजे. जर तुमची टीम जिंकत असेल, तरच तुम्ही म्हणू शकता, की तुम्ही चॅम्पियन टीम किंवा चॅम्पियन प्लेयर आहात. पण तुमची टीमच जिंकत नसेल आणि तुम्ही म्हणू शकत नाही, की तू खूप मोठा प्लेयर आहे. तुला जिंकून दिलंच पाहिजे टीमला. तर रेकॉर्ड्स तुमचे असतील, भरपूर असेल म्हणजे काय म्हणतात डेटा चांगला असणं आणि टीमला जिंकून देणं ह्यामध्ये मला वाटतं, की मी तिथे डिफरन्शिएट करतो आणि स्वतःला, की जर माझा फायदा माझ्या टीमला होत नसेल, तर माझा इंडिव्हिज्युअल रेकॉर्डसुद्धा म्हणजे माझ्यासाठी एवढे व्हॅल्युएबल नाही राहत. जर मी माझ्या टीमला जिंकून देऊ शकत नसेल. वाह! तर मग मग असे म्हणले की वजीर तुम्ही होतात. तर मग आपल्या इंडियन टीममध्ये अजून कोण होतं एक? अ, बघा तसं बघायला गेलं तर आम्ही 4 जण प्रॅक्टिस करत होतो. मेन वजीर मी होणार होतो हे डेफिनेटली होतं. कारण तुम्ही अल्टिमेट लीग जरी बघितली असेल, तिथे पण मी बेस्ट अटॅकर म्हणजे ते वजीर असतानाच मी घेतलेलं होतं. सिलेक्शन कमिटी आधीपासूनच आमचं चाललेलं, की कोण घ्यायचं, काय घ्यायचं. त्यामध्ये माझं म्हणजे ऑलमोस्ट तसं डनच होतं, की मी टीममध्ये आहे आणि कॅप्टनशिप पण करेल. आणि वजीर पण मी होतो कारण बॅक 2 ते 3 लीग झाल्या त्यामध्ये मी केलेला होता. मग आम्ही शोधत होतो की कोण केला पाहिजे. मग अल्टिमेट लीगमध्ये आम्हाला भरपूर असे 2-4 जण आम्हाला खूप चांगले सापडत होते, की जे वजीर या रोलसाठी चांगले फिट होऊ शकतात. माझ्यानंतर म्हणजे मी जेव्हा बाहेर असेल तेव्हा आतमध्ये ते असतील. तर त्यासाठी आपला सचिन भार्गव होता. तर तो एम-पीचा. त्यांनी तो पहिला सीझन आमच्या तेलुगू योद्धाजकडूनच खेळला. तो तेव्हा जेमतेम होता. पण मला असं वाटतं की आमचे तेव्हाचे कोचेस, मी त्याच्याशी खूप आम्ही बोललो. आम्ही त्याच्यावर खूप काम केलं आणि त्याने फर्स्ट लीगला खूप चांगला परफॉर्मन्स दिला. आणि त्याच बेसवर तो दुसऱ्या लीगला चेन्नईने त्याला लगेच ड्राफ्टिंगमध्ये हायर ड्राफ्ट केला आणि त्यांच्या टीममध्ये घेतला. तो जेमतेम प्लेयर होता बरं का पहिल्यांदी. बट त्याच्यामधला पहिल्या सीझनचे त्याचे चांगले वजीरचे त्यांनी गुण, त्याचे स्काय डायव्हर्स वगैरे बघून त्यांनी चेन्नईने त्याला घेतला. तर अशा पद्धतीने त्याचं झालं, की तो चांगला खेळायला लागला. मग त्याला चूज केलं. त्यानंतर एक रोकेसन म्हणून होता, जो मणिपूरचा प्लेयर आहे. बट तुम्ही त्याचा स्पीड आणि त्याची ॲजिलिटी बघाल, तर म्हणजे सगळ्यांनाच ती थक्क करणारी होती, की तो ज्या पद्धतीने असा वाकून पळायचा आणि हात असे जनरली प्लेयर पळत नाही असे म्हणजे हां, नॉर्मल. नॉर्मल तो पळतो. असा पळायचा. त्याची स्टाईल वेगळीच होती, पण एवढा तो म्हणजे ड्रास्टिक स्पीड होता त्याला. तर आम्ही ठरवलं, की ह्याला पण आपण करू शकतो. मग त्याला केला आणि आम्ही एक स्पेअरमध्ये ठेवलेला, की जर अगदीच बदलायच्या भरपूर गोष्टी लागल्या, तर एक पबानी सबर म्हणून ओडिसाचाच प्लेयर आहे. स्पीडला आणि ॲजिलिटीला चांगला होता. त्यामुळे आम्ही त्याला स्पेअरमध्ये ठेवलेला. हे 3 वजीर होते, की मी असायचो, माझ्यानंतर सचिन भार्गव होता किंवा रोकेसन असायचा. मी आत खेळायचो. मग त्यांचं शफलिंग व्हायचं 12 मध्ये, की आज जर सचिन खेळला, तर त्याला उद्या रेस्ट देऊन आपला रोकेशन आत खेळला आणि जर दोघांनाही आपल्याला रेस्ट द्यायची झाली आणि माझ्यासोबत कोण खेळला, तर तो पबानी सबर म्हणून आम्ही खेळायचा. नाहीतर पबानी सबर हा नॉर्मल अटॅकर म्हणून पण टीममध्ये खेळलेला. खेळत होता. मग मी मॅच बघून ते डिसाईड करत होतो, की कोण एका मॅचला मी पण नव्हतो राहिलो. मग त्या मॅचला सचिन भार्गव आणि रोकेसनलाच आम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली. कारण आम्हाला त्यांना प्रिपेअर करायचं होतं फायनल मॅचपर्यंत, की येस तुम्ही पण तो कॉन्फिडन्स घ्या. असं नको व्हायला, की आयत्या वेळेसच तुम्हाला डायरेक्ट चांगल्या मॅचला खेळायला दिलंय आणि तुम्ही त्या पद्धतीने मग आम्ही ते वजीर चूज केलेले. वाह! ओके. बरं. तर मग आता आहे ना, आपण म्हणजे तुमच्या जर्नीकडे येऊ थोडंसं. तर मग तुमचा खो-खोमधला प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे लहानपणापासून आवड होती का काय काय कसं? हं. लहानपणापासनं आवड नाही म्हणता येणार.
मी जसं म्हणलं, की मी बास्केटबॉल प्लेयर होतो आधी. म्हणजे शाळेमध्ये असंच मी फिटनेसला वगैरे जायचो, की त्या बास्केटबॉलच्या ग्राउंडवर खेळायला. आणि बाजूला आमच्या बास्केटबॉलच्या ग्राउंडला लागूनच आमचं खो-खोचं ग्राउंड होतं. म्हणजे लगेच, की त्यामध्ये काही म्हणजे तारा वगैरे नाही किंवा असं काही डिफरन्शिएट नाही. फक्त इथे सिमेंट कोर्ट संपल्या-संपल्या माती का कोर्ट सगळं चालू आणि तिकडे खो-खोची ग्राउंड चालू. अशी 4-5 ग्राउंड असायची. तर मी लहानपणी खेळायला जायचो बास्केटबॉल. असंच की फिटनेस की काहीतरी लहान आहे, नाईस. कुठेतरी जा ग्राउंडवर वगैरे जा, असं घरचे पाठवायचे. आणि तसं बघायला गेलं तर माझे 2 मोठे भाऊ आहेत, सनत वाईकर आणि कुणाल वाईकर. कुणाल माझा सख्खा भाऊ आणि सनत माझा काकाचा मुलगा. हां. तर हे दोघंही ग्राउंडवर खो-खो खेळायला जायचे आणि मी तिकडे असं आणि मी जेव्हा तिथनं बघायचो ना, तर त्यांची प्रॅक्टिस चाललेली असायची आणि अर्थातच मोठे भाऊ होते, त्यामुळे मी ते बघता-बघता खूप म्हणजे असं त्यांच्याकडे बघायचो, की ते काय करतायत वगैरे. आणि तिथला जेव्हा गेम मी खो-खो बघितला ना, मला खूप एक्साइटमेंट वाटली त्या गेमबद्दल, की यार म्हणजे तिथे जे डावे मारायचे, ते तिथं म्हणजे आरडाओरडा करत खेळायचे ना, असे खुन्नसमध्ये म्हणताय, बरोबर. की जिंकण्यासाठी काय मला एवढं अट्रॅक्ट केलं, की हा काय? मग मी ते लहानपणीच थोडं बघायचो. कळला नाही म्हणा तेव्हा, की काय पण एवढंच आहे, की एकाला खो देणार आणि तो इकडे जाऊन आउट करणार, डाइव्हज मारणार, पोल डाइव्हज मारणार. ते खूप भारी वाटलं मला. आणि मग हळू-हळू मी तिकडे म्हणजे लक्ष तर तिकडं होतंच. पण नाहीसे असं शाळेमध्ये अपॉर्च्युनिटी आली, की लंगडी गोल खो-खो खेळायचंय तुम्हाला शाळेकडनं. आणि आमचेच दादा वगैरे सगळे सिलेक्शन मॅचेस घेण्यासाठी बरं का, हे शाळेमध्ये आले वर्गावर्गांचे मॅचेस घेण्यासाठी. आणि भाऊ खेळतोच आहे. मग आपण पण भाऊ खेळतो म्हणजे आपल्याला पण जमणार. हां. अशा ह्याच्यात मी इंटर क्लासच्या त्या मॅचेसमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि पार्टिसिपेट केलं पण आणि बघत होतो ना मी. शेवटी भरपूर गोष्टी मला असं वाटतं, की बघून माणूस शिकत असतो. हं. तर ते मी बघितलं होतं त्यामुळे मी बाकीच्यांपेक्षा वेगळा खेळायला लागलो आपोआप. आणि मी चांगला खेळलो. मग माझं सिलेक्शन झालं तिथे, की तुम्ही आपल्या शाळेकडनं तुम्हाला खेळायला मिळेल. तर तुम्ही प्रॅक्टिससाठी पण तुम्हाला क्लबवर यायला लागलं. हां. आणि जिथं बास्केटबॉल खेळत होतो, ते सिलेक्शन होऊन मी फक्त खो-खोच्या ग्राउंडवर आलो. फक्त इकडे शिफ्ट झाले. शिफ्ट झालो, की लंगडी आणि गोल खो आता तुम्हाला ह्या ग्राउंडवर खेळायचंय. म्हणजे इकडे. आणि इकडं. मग हळू-हळू तिकडचा इंटरेस्ट इकडे शिफ्ट झाला. मग मी लंगडी गोल खो खेळायला लागलो आणि मी चांगला खेळायला लागलो. कमी वयातच म्हणजे स्टार्टिंगपासून मी चांगला होतो. आम्ही एवढं चांगलं खेळायला लागलो, एवढं आम्हाला ट्रेनिंग म्हणजे चांगलं दिलं. नवमहाराष्ट्र संघ आहे आमचा. एस-पी कॉलेजवर प्रॅक्टिस होते. एवढं चांगलं ट्रेनिंग दिलं, की आम्ही इंटर स्कूलच्या सगळ्या मॅचेसमध्ये जिंकायला लागलो. आणि पहिल्यापासून म्हणजे आमची शाळा जिंकतच होती. नूतन मराठी विद्यालय नुमवी आप्पाबळवंत चौकातले. हां. तर तिथे आम्ही ते जिंकत म्हणजे चांगले होते ते ग्राउंडवरनं तयार होऊन जायची ती टीम. तर मी तिथे गेलो आणि इंटर स्कूल मॅचेस जिंकलो. लंगडीमध्ये जिंकलो, गोल खो-खोमध्ये जिंकलो. म्हटलं की यार मी चांगला खेळतोय. माझी म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे. आमचे अरविंद पटवर्धन सर घ्यायचे. माझा भाऊ पण सनत दादा माझा आमची प्रॅक्टिस पण घ्यायचं लहानपणी माझी. तर आम्ही चांगलं परफॉर्म करायला लागलो. मग ते आम्हाला म्हणले, की तुम्ही खो-खो पण ट्राय करू शकता. पहिला आमचा बेस गेम म्हणजे खो-खोचा बेस गेम हा लंगडी आणि गोल खो-खो आहे. तर आम्ही तिथे चांगलं खेळायला लागलो. कोचेस पण खुश झाले, की हा चांगला खेळतोय. मग त्यांनी आम्हाला खो-खोला इंट्रोड्यूस केलं, की आम्ही फक्त बघत होतो खो-खो काय आहे? मग त्याला दिला आणि मग गोल खो-खो सारखाच, की तुम्हाला असं पळायचंय, समोर जायचंय, मग इकडे जायचंय आणि हा खो मिळाल्यावर मग तुम्हाला ते मग ते जजमेंट माझं डेव्हलप झालेलं खेळून लंगडी आणि गोल खो-खोमध्ये. अटॅकिंगमध्ये म्हणा, लंगडीमध्ये माझं अटॅकिंग स्किल डेव्हलप झालं आणि गोल खो-खोमध्ये माझं डिफेंडिंग स्किल डेव्हलप झालं. तर मी खो-खो आम्हाला जेव्हा केला, की असं असते, मी आरामात पळायला लागलो, आरामात. मग विथिन 3 इयर्स म्हणजे मी जेव्हा म्हणजे अर्ली 2000s मध्ये मी खो-खो स्टार्ट केला. वयाच्या 8व्या ते म्हणजे त्या दरम्यान 8-9 वर्षाच्या दरम्यान. तर तिथे मी चालू केला खो-खो आणि विथिन म्हणजे 2 वर्षातच 2 ते 3 वर्षात मी पुणे जिल्ह्याच्या संघात पण सिलेक्ट झालो चांगला खेळून. वाह! तिथे सिलेक्ट झालो. मग म्हणलं, की यार म्हणजे आपण काहीतरी करू शकतो, जमतंय आपल्याला आता. मग तो इंटरेस्ट वाढत गेला. पुणे जिल्ह्याच्या टीममधनं नेक्स्ट इयर मी महाराष्ट्राच्या टीममध्ये झालो आणि महाराष्ट्राच्या टीममध्ये सिलेक्ट नुसतं नाही झालो. मी त्या स्टेट टूर्नामेंटचं बेस्ट प्लेयरचं अवॉर्ड घेतलं लहानपणी. मग म्हटलं, की आता तर आपण आणि घरामधला पहिला मुलगा होतो. म्हणजे दादा दादा आधी खेळत होता खूप. हां. पण त्याच्या आधी अच्छा. 40 नॅशनल मी खेळलोय. आणि त्यानंतर माझं झाल्यानंतर लगेच त्याच वर्षी दादा पण नॅशनल खेळले. एवढे वर्ष तसा तो चांगला प्लेयर आणि चांगला प्लेयर म्हणायला गेलं तर माझा रोल मॉडेल असतो.
की मी त्याकडे बघायचो आणि म्हणायचो, की ह्याच्यासारखं आज मी खेळेन. कारण तो खूप टॉपचा प्लेयर होता आणि म्हणजे मी लहान होतो आणि तो मोठा होता. तेव्हा तो त्याच्या खेळत होता, तेव्हा तो खूप काय म्हणतात एक ड्रास्टिक त्याच्यामध्ये डिफरन्स होता बाकी प्लेयर्समध्ये आणि त्याच्यामध्ये, की तो खूप वेगळा दिसून यायचा. त्याचा स्पीड, त्याची ॲजिलिटी. त्यामुळे मला असं वाटायचं, की तो माझा रोल मॉडेल आहे. पण एक आहे, तो जेव्हा कधी ग्राउंडवर आमच्या खेळायला आला ना, मी बाकी कोणासमोर जास्ती खुन्नसनी खेळलो नाही, पण त्याच्यासमोर खेळलो. का आता तुम्हाला सांगतो मी, का मी त्याच्यासमोर जोरात खेळायचो आणि तो पण मला धपाटे मारायचा खेळताना, की "ये समोर बरं." कधी-कधी खोटं खेळायचा. मी पण असं व्हायचं असं, की तुला आता मारतोच. मग त्याला आउट केला तरी तो आउट नाही द्यायचा. आउट नाही दिला तरी मग मी पुढच्या वेळेस प्रयत्न करायचो. पण ह्याचा मी तुम्हाला सांगतो, की मी का खेळायचो? कारण माझ्या माइंडमध्ये असं होतं, म्हणजे माझा, की तो टॉपचा प्लेयर आहे आणि तो होताच. आज त्याच्यासमोर मी खेळू शकलो ना, त्याच्यासमोर आज ह्या वयात मी खेळू शकलो, जर माझ्याहून मोठा असून मी खेळू शकलो. माझा एक दुसरा म्हणजे हे पण एक तुषार चित्राव, तो म्हणायचा त्याच्यासमोर खेळायचंच आहे तुला. तर माझं माइंड थिंकिंग काय होतं, की आज मी त्याच्यासमोर खेळू शकलो. आज टॉपचा प्लेयर मला प्रॅक्टिसला मिळतोय ना, उद्या जगातला कुठलाही प्लेयर येऊ दे, त्यासमोर मी विथआऊट न घाबरता खेळू शकतो. आणि मी माझं माइंड तेव्हाच प्रिपेअर केलेलं आणि माझी भीती म्हणू शकतो ना, ती तेव्हाच गेलेली. की मी त्याच्यासमोर आज जेवढी प्रॅक्टिस करेल ना, तेवढं मी खेळायचो आणि मी त्याच्यासमोर खूप खुन्नसनी खेळायचो. तेवढ्याच जोशात जसं की हा माझा दुश्मन आहे. पण तो माझा रोल मॉडेल होता. टॉसचा प्लेयर तुम्हाला मिळालाय. मिळाला खेळण्यासाठी आणि मला तर तसा माझा तो लहानपणीचा प्रवास होता आणि मी काय म्हणतात हळू-हळू एक-एक खेळत गेलो. महाराष्ट्र संघाचा कॅप्टन झालो नेक्स्ट इयर 14ला म्हणजे 14 वर्षाचा असताना. 14 वर्ष एज ग्रुपचा जो आपला हे असतो एक वयोगट, ज्यामध्ये नॅशनल होते, तेव्हा महाराष्ट्र संघाचं कर्णधारपद केलं. मग हळू पुढे आलो. मग माझा फॉर्म कधीच डाऊनला गेला नाही. माझ्या म्हणजे नॉलेजमध्ये असं मी म्हणेल, की एवढी वर्ष मी खेळतोय, पण एकदाही असं झालं नाही, की मी एखाद्या टुर्नामेंटमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट फ्लॉप गेलो. असं कधीच नाही झालं नाहीये, माझ्या माहितीप्रमाणे सुद्धा आणि नाहीच आहे असं, की एखादी इनिंग, एखादी हां, ते एखादी तर कधीतरी मॅच मी डिफेन्समध्ये कमी असेल, पण मी कॉन्ट्रिब्यूट नक्की केलं माझ्या अटॅकिंगमध्ये. त्यामुळे थ्रू आउट द टुर्नामेंट मला असं वाटतं, की मी ते करू शकलो आणि मला वाटतं, की त्याच गोष्टीमुळे, की माझी एकदा जरी मी हारलो, तरी पुढच्या वेळेस उभं राहण्याची ती जिद्द होती माझी, की नेहमीच, की आत्ता हारलोय तरी उद्या येणाऱ्या दिवसासाठी तुला प्रिपेअर केलं पाहिजे, असं मी स्वतःला सांगायचो, की माझं क्विक होतं आणि अजून पण क्विक होतं. मी आत्ता डाऊन असेल ना, मी पुढच्या 5 मिनिटात वेगळाच प्रतीक दिसेल आणि गिअर अपवाला प्रतीक दिसेल. मी प्रिपेअर. असंच माझे सिलेक्शन वगैरे 1-2दा झाले नव्हते. तर तो माझ्यासाठी धक्का होता. पण मी तेव्हाच डिसाईड केलं आता माझं सिलेक्शन गेलंय. पुढच्या वेळेस पहिलं नाव माझं असेल आणि मी त्या दिवसापासनं लगेच प्रॅक्टिसला सुरुवात करायचो, की मी फोकस केला, की माझ्या काय म्हणतात प्रोसेसवर फोकस करायचो. जेव्हा मी कधी डाऊन व्हायचो ना, तेव्हा मी माझ्या प्रोसेसवर, की मला काय केलं पाहिजे आता? मी कुठे कमी पडलोय का? मला म्हणजे कानावर यायच्या गोष्टी. मी कमी पडलो नसायचो, पण माझं कधी सिलेक्शन वगैरे नाही झालं, तर मी असंच म्हणायचो, की मला अजून चांगलं करायचंय. हे इनफ नाहीये. भले ते माझ्यासाठी असं होतं, की सिलेक्शन यावर झालं पाहिजे होतं, की मी होऊ शकलो असतो सिलेक्ट, पण झालं नव्हतं सिलेक्शन. पण मी नेहमीच स्वतःला हे सांगायचो, की तुला अजून चांगलं करायला पाहिजे आणि तीच ओढ मला आज इथपर्यंत घेऊन आली असं मला वाह! बरं तर मग काय होतं, की घरच्यांचं कसा सपोर्ट होता? म्हणजे कसं होतं, की भारतात खो-खो म्हणा किंवा स्पोर्ट्सला तेवढं नाही का पुश दिला जात नाही अजून सुद्धा. तर मग तुम्हाला कसा घरून सपोर्ट होता? खो-खो खेळण्याकरता ज्याचे भविष्य तुम्हाला त्यावेळेस माहीत नव्हतं. तर मग घरून कसा सपोर्ट होता? घरनं बघायला गेलं तर पहिल्या वेळेस मी म्हटलं, की मी फक्त काय म्हणतात बास्केटबॉल प्लेयर एक फिटनेससाठी वगैरे खेळायचो. मग मी हळू जसा नॅशनल स्टेज खेळायला लागलो, तसा तसा पण इंटरेस्ट वाढायला लागला. पण इन द स्टार्ट माझ्या घरचे पण दादा खेळतच होता. पण स्टार्टमध्ये असताना घरचे काय म्हणत होते मला, की "तू खो-खोपेक्षा दुसरा गेम चूज कर. जर तुला खेळायचंच आहे, तुझा इंटरेस्ट आहे." आणि त्याचं कारण सांगतो का, की खो-खो हा नॅशनलपर्यंत लिमिटेड होता. खो-खोला ग्लॅमर म्हणजे सगळे खेळतात, सगळे बघायला येतात, ती गोष्ट वेगळी. पण एक म्हणतो ना आपण एक
फायनान्शियल कंडिशन तुझी पुढे जाऊन फ्युचर किती सिक्युअर होईल खो-खो खेळून. तू नॅशनल प्लेयर होशीलच आणि मी नॅशनल खेळलो पण. पण तुला त्याचे बेनिफिट्स काय मिळतील? तुझं फ्युचर काही प्रमाणात सिक्युअर होईल का? किंवा तुला पुढे जाऊन काय अपॉर्च्युनिटीज राहतील यावर? आता तुम्ही तसं बघायला गेलं तर बघा क्रिकेट जर तुम्ही खेळला, तुम्ही रणजी जरी खेळला तरी तुम्ही काही प्रमाणात तुमचं फ्युचर सिक्युअर करू शकता. आहे त्याचं. तसं खो-खोमध्ये आहे का? तर तसं माझ्या वेळेस नव्हतं. त्यामुळे तो कन्सर्न माझ्या घरच्यांचा नक्की होता, की तू विचार कर आणि मी मुळातच अभ्यासामध्ये मी चांगला होतो. म्हणजे बोर्ड्सचे पर्सेंटेज, माझे 12चे पर्सेंटेज, माझे डिग्रीचे, माझे एम-बी-एचे तसं बघायला गेलं तर खूप चांगलेच पर्सेंटेज किंवा अभ्यास तो मी चांगला करायचो. तर घरच्यांचं तेच म्हणणं होतं, "जर तू खो-खोच खेळणार तर तू खेळत राहा. पण फोकस तुझा अकॅडमिक्सवरच चांगला ठेव." पण माझं असं होतं, की आता मी खो-खो चूज केलाय, मी करू शकतो काहीतरी, काहीतरी पाहिजे. मग माझं ते टार्गेट होतं, की शिवछत्रपती अवॉर्ड मिळवायचा होता. बरं. तर ते मी टार्गेट ठेवलं, की आज मी कारण मी लहानपणी माझ्या एका दादाला आशुतोष गायकवाडी एक मोठा प्लेयर आहे खो-खोमधला. त्याला बघितलेलं आणि तो आमच्या एरियामध्येच राहिला होता. म्हणजे समोरच राहिला होता आमच्या आणि एरियामध्ये आमच्यासुद्धा खो-खो प्लेयर होते. त्यामुळे खो-खोचा तसा माहोल होता, की खो-खो खेळतात बाबा. घरच्यांना पण माहिती होतं खो-खो हे अशी एक प्लेयर आहे चांगला खेळला, ह्या मुलांसोबत गेला तर. तर त्या दादाला लहानपणी बघितलं त्याचं जे आगमन झालेलं अवॉर्ड घेऊन आल्यानंतर म्हणजे आमच्या इथे मंडळ होतं आमचं. तर त्यांनी ढोल ताशे वगैरे वाजवले, एकदम मोठं जल्लोषात त्याचं स्वागत केलं. तर लहानपणीच असं वाटलं, की यार आपण पण काहीतरी असं केलं पाहिजे, की जेणेकरून आपलं आपलं पण असंच सगळे स्वागत करतील, काहीतरी आपल्यासाठी चांगलं म्हणतील आपल्याबद्दल, की यार हा खूप चांगला प्लेयर चांगलं खेळतो. चांगला प्लेयर आहे, मोठा प्लेयर आहे, जसं त्याबद्दल बोलायचे. तर तेव्हा ते टार्गेट ठेवलेलं. मग त्या टार्गेटला मी धरलं, की यस करायचंय. घरचे म्हणले, की "तू अकॅडमिक्सवर लक्ष दे बरं का." ठीक आहे म्हणलं. अकॅडमिक्सवर पण लक्ष देऊया. मग मी एक ठरवलं, की अभ्यास तर करायचा, पण त्यासोबत आपण खेळलं खेळलं पाहिजे. कारण स्वतःचं आनंद मिळायचा मला ते खेळण्यामध्ये, हां. की कारण कसं आहे स्वतःच्या स्वप्नांसाठी कोण नाही ना जगू शकत, तर पण काय नाही करू शकत. तुम्ही स्वप्नही बघितलीच पाहिजे, ड्रीम्स बघितलेच पाहिजे आणि काय म्हणतात ड्रीम्स नुसते बघून नाही, त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. घरच्यांचा सपोर्ट जरी असा नसला, तरी एवढाच होता, की तू हे कर, की तुला काय करायचंय ते कर, आम्ही तुझ्यासोबत आहे. हां. आहेत. मग मी अभ्यासावर पण लक्ष केंद्रित केलं आणि खेळ पण. मग मी अभ्यासाचा टाईम अभ्यासाला दिला, खेळाचा टाईम खेळात. खेळलं गेलं. जेव्हा मी खेळायला जायचो ना, तेव्हा मी बाकी कुठला विचार नाही केला, की अभ्यास करायचा आहे का किंवा माझी काय एक्झाम आहे का? आणि अभ्यासाच्या वेळेत मी कधी खेळाचा जास्त विचार नाही केला. मग अभ्यासच केला. मग दोन्ही माझ्या गोष्टी हँडल होत राहिल्या, अभ्यास पण आणि खेळ पण. आणि मी म्हणेल, की खेळाचा जास्ती उपयोग मला अभ्यासात झाला. आणि कसं सांगतोय, की मी जेव्हा तिथे खेळून यायचो ना, मी मुलांमध्ये जायचो, मी बॉडी माझी ॲक्टिव्ह राहायची. खेळायचं. मला एक वेगळाच आनंद मिळायचा आणि ती एनर्जी तिथनं जी मिळायची, मी दमायचो पण भरपूर वेळा, नो डाउट. पण तिथनं जी एनर्जी मिळायची ना मला, ती मला पूर्ण दिवसभर कामायची. म्हणजे माझी ग्रास्पिंग पॉवर एवढी वाढायची ना, की पटकन मला समजायचं, की अभ्यासात सुद्धा हे काय करायचंय. काही गोष्टी रिझेंबल होतात तशा. बरोबर. त्या गोष्टी मला खूप मदत झाल्या हो. आणि खेळ, अभ्यास असं दोन्ही चालू राहिलंय. बरं मग तुम्ही मगाशी म्हणले रणजीबद्दल. तर मग खो-खोमध्ये रणजी कसं काय आहे? रणजी नाही म्हणता येणार, म्हणजे पण तसे नॅशनल टुर्नामेंट होते आमची. तुम्हाला सांगतो, की मी सांगितलं, की 17-18 पासून आपण बघितलं असेल खो-खोमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झाले. खेलो इंडियासारखी स्पर्धा आणली, गव्हर्नमेंटचा थोडा सपोर्ट झाला. नॅशनल गेम्सला मेडल्स तुम्ही आणला असेल, तर फायनान्शियली गव्हर्नमेंट चांगलं प्राइज मनी डिक्लेअर करते. हां. परत तुम्ही इंडियासाठी काय मेडल आणलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्पेशली चांगलं सपोर्ट करते आपल्याला, की तुम्ही काय म्हणतात एक प्राइज मनी ते तुम्हाला चांगलं इनफ देते, की जेणेकरून तुम्ही अजून पुढे एन्करेज होऊ शकता आणि बाकीचे प्लेयर्स पण घेऊ शकता. पण रणजीसारखा फॉर्मॅट खो-खोमध्ये अजून तरी नाहीये. येणाऱ्या काळात नक्कीच होईल. कारण अजून आत्ताशी एक बेस आहे. तुम्ही बघितलं असेल क्रिकेट सुद्धा जुन्या काळामध्ये गेला, तर तो त्यांनी कष्ट घेतले. ते घेतले त्यांनी. बी-सी-सी-आयने असेल किंवा कोणी त्यांनी कष्ट म्हणून तो ग्लॅमराइज झाला आणि ते आता मोठ्या प्रमाणावर हे झालं. मी असं म्हणेल, की खो-खो हा सुद्धा त्याच्या म्हणजे बी-सी-सी-आय ज्या पद्धतीने होतं जुन्या काळातलं, तसं खो-खो आता ह्या काळात आहे. हं. तो गिअर पकडतोय आणि खूप फास्ट गिअर पकडेल असं वाटतंय मला. कारण येणारा काळ हा खो-खोचा खूप असेल. प्रत्येकजण खेळलेला आहे. प्रत्येक जणाला इंटरेस्ट आहे. प्रत्येकजण आत्ता सुद्धा खो-खो वर्ल्ड कप झाला. मी सांगेन, की मी एअरपोर्टवर जरी गेलो ना, तरी मला लोकं ओळखत होते.
आणि ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे असं मला वाटते, की स्टार स्पोर्ट्स, सोनी स्पोर्ट्स असेल, लीग आमची सोनी स्पोर्ट्सवर आहे. आता वर्ल्ड कप स्टार स्पोर्ट्सवर झालेला. तर ती एक माइलस्टोनच राहिला, की एवढ्या मोठ्या चॅनल्सवर वर्ल्ड वाईड तुम्ही दिसताय ना. मला भरपूर लोकं येऊन भेटले. अजून पण मी तुम्हाला म्हटलं, की पेरेंट्स येऊन भेटतात, की "यार खूप प्राउड फीलिंग आहे तुमच्यामुळे आम्ही इथे." बरोबर. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्या पद्धतीनेच खो-खो पावलं टाकेल येणाऱ्या काळामध्ये आणि खो-खो प्लेयर हा मी म्हणणार नाही त्यांच्यासोबत कंपेअर नाही करणार. पण एक त्या लेव्हलचाच खो-खोचं एक वेगळी लेव्हल नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. वाह! तर मग भारतीय टीममध्ये तुम्ही आधी ॲज अ प्लेयर आलात, तर मग त्याचा ते कॅप्टन कॅप्टन पण कसा प्रवास झाला तुमचा? सांगा थोडंसं? कॅप्टनपर्यंतचा प्रवास मी सांगेल, की मी तुम्हाला म्हटलं, की अंडर 14लाच मी महाराष्ट्र संघाचा कॅप्टन होतो. पुणे जिल्ह्याचा कॅप्टन होतो. मी माझ्या टीमचा कॅप्टन होतो. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, की जे अवॉर्ड मला मिळवायचं होतं, जे महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात टॉपचं अवॉर्ड होतं आणि आपल्या राजांच्या नावाने ते दिलं जातं. त्याची एक वेगळीच माझ्यामध्ये म्हणजे माझ्यासाठी एक प्राउड फीलिंग होतं, की ते मिळवायचंय. आणि काही काळ असा मध्ये झालेला, की ते पॉइंट सिस्टमवर असते, की तुम्हाला स्टेट टुर्नामेंटला जिंकायला पाहिजे. जिंकायला पाहिजे किंवा पहिल्या 1-2मध्ये तुम्ही रँकिंग राहिलं पाहिजे. तर यासाठी मी विचार केला, की मला काय-काय करता येईल, काय गोष्टी करता येतील. तर मी बघितलं, की माझा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स हा कामाचा नाहीये, जर मला वर जायचं. म्हणजे टीम जिंकली पाहिजे. मग माझ्यामध्ये जे लहानपणापासून काही गुण होते, की नेहमीच, की थोडं काही सगळ्या मुलांना सोबत घेऊन जाणं. आपोआप थोड्या म्हणतो ना लीडरशिप क्वालिटीज थोड्या-थोड्या अशा होत्या. पण मी विचार केला, माझं वाचन वाढलं ना, काही गोष्टी मी म्हणजे शिवछत्रपतींवरच वाचलं आपल्या. म्हणजे त्यांनी काय केल्यात गोष्टी वगैरे त्यावर त्यांच्यावर वाचलं. मी भगवद्गीता पण वाचली भरपूर वेळा. तर मी त्यांच्यावर जेव्हा वाचलं ना, तेव्हा मी थोड्या गोष्टी समजलो, की त्यांनी गोष्टी कशा केल्या. कारण राजांनी सुद्धा आपल्या शून्यातनं स्वराज्य निर्माण केलेलं बरोबर. आणि माझी पण सेम परिस्थिती होती. मग मी फक्त रिझेम्बल करायचो, की आमच्या राजांनी काय केलं असेल त्यावेळी. त्यांनी कसं केलं. मग मी ते वाचलं, त्यांच्याबद्दल नॉलेज घेतलं आणि मी पण जेव्हा खेळायला आलो, मी सीनियरला जेव्हा खेळायला आलो, तर सीनियरचा अवॉर्ड येतो. सीनियर म्हणजे एज ग्रुपमध्ये जेव्हा सीनियर्सला खेळायला आलो, तर तेव्हा माझी प्लेस होती पुणे जिल्ह्याची 7वी, 5वी, 6वी अशा त्या प्लेस होत्या माझ्या. मग विचार केला आता पहिल्या एका दोरात जाणं खूप अवघड आहे आपल्याला, तर काय करायला लागेल आणि माझा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बघितला ना, तर खूप स्ट्राँगेस्ट असायचे. पण तरी मला सक्सेस मिळत नव्हती. तर यासाठी मी म्हणजे तेच बघितलं, ज्या पद्धतीने त्यांनी राजांनी ही गोष्टी केल्या, की त्यांनी सगळे मावळे हे केले. परत त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे काय-काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि ॲज अ लीडर म्हणून मी काय केलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं, हे मी रिझेम्बल करायचो, की त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी केलं त्या गोष्टी. त्याच आपण त्यांच्याकडनं शिकून आपल्याला इथं काय करता येईल आणि मग मी त्या पद्धतीने, की हा प्लेयर चांगला आहे का? मग त्याला एन्करेजमेंट दिली पाहिजे. मग त्याला सपोर्ट केला पाहिजे ॲज अ सीनियर म्हणून. त्याला काय म्हणतात एक धीर दिला पाहिजे, की तू चांगला खेळू शकतोस. मग त्यांच्यासोबत मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली ॲज अ सीनियर प्लेयर. मग ते ते पण एक्साईटमध्ये राहायचे ना, हां, हां. की यार एवढा मोठा प्लेयर, सीनियर प्लेयर, नॅशनल प्लेयर आहे, तो आपल्यासोबत करतोय. सगळ्यांना हुरूप चढायचा माझ्या प्लेयर्सला. मग मी सगळ्यांना घ्यायचो, प्रॅक्टिस करायचो आणि मला असं वाटतं, की मी कुठले सण वगैरे बघितलेच नाहीयेत आम्ही आम्ही सगळ्या टीमनी म्हणजे मी माझं नाही सांगत, टीम. माझ्या टीमनी, माझ्या क्लबच्या टीमनी आणि मग आम्ही ते हॅपन सगळ्या गोष्टी करत गेलो. आणि मग हाच प्रवास झाला आणि मग ती सवय लागली मला एक, की आपल्याला म्हणजे असं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स साइडला ठेवायचा आहे. आपल्याला टीम जिंकली पाहिजे आणि मग माझ्या त्याच्यामध्येच ते उतरत गेलं सगळं आणि माझ्या नेचरमध्येच झालं. लीडरशिप, कॅप्टनशिप लीडरशिप. कारण लीडर हा वेगळा असतो आणि मी म्हणेल, की बॉस हा वेगळा असतो. बरोबर. बरोबर. बॉस हा तुम्ही फ्रंटला थांबून तुम्हाला म्हणतो तुम्ही करा. आणि लीडर हा असतो, की मी पण करतोय, आपण सगळे मिळून करूया. तर मला वाटतं, की लीडर बनायला मला तो आनंद वाटला, की मी पण करतोच आहे, पण माझ्या बाकीच्यांचं काय होतंय हे पण. कित्येक वेळेस असं झालं, की माझ्या प्लेयरसाठी मला काही गोष्टी सोडायला लागल्या. म्हणजे ज्या मोठ्या होत्या, पण मला सोडायला लागल्या. एक्झाम्पल. एक्झाम्पल मी देऊ शकतो, की त्याच अवॉर्डसाठी पण ते नियमात नव्हत्या काही गोष्टी. पण त्या मी ते फेडरेशन वगैरे माझ्या प्लेयरसाठी सोडलेल्या. फेडरेशन कप नॅशनल असते. तर प्लेयरसाठी सोडल्या. सोडल्या आय मीन की त्यांना एक्सपिरियन्स दिलाच पाहिजे आपण. आपल्या टीम म्हणून वर यायचंय. बरोबर. तर मी एकटा खेळून तिथे चालणार नाही. त्यांना पण खेळ पण तो अवॉर्डची माझी जी लवकर मिळालं असतं, ते माझं खूप एक्सटेंड झालं. चेंज झालं. म्हणजे म्हणेल की 2023ला मला तो अवॉर्ड मिळाला.
आणि 2016ला मिळाला पाहिजे होता. तर ते एवढं एक्सटेंड झालं या प्रमाणात, की मी तिथे जे मागं पडलो, ते मी खूप मागं पडलेलो. पण मला असं वाटलं, की त्यांच्यासाठी सोडला मी. ते चांगलं केलं. कारण आज तुम्ही बघितलं असेल भरपूर म्हणजे माझा तोच प्लेयर इंडिया पण खेळत आहे. त्याच प्लेयरनी एकलव्य घेतले. त्याच प्लेयरनी रेल्वेजमध्ये जॉब घेतले. मग हा आनंद आहे, की आपल्यासोबतचा मुलगा सुद्धा मोठा होतोय आणि त्यातच आनंद आहे. कारण म्हणजे ती छत्रपतीची शिकवणच आहे. तुमचा मावळा मोठा असेल, तर तिथे मी मोठा व्हायला मला आनंद आहे. पण तुमच्या सोबतचाच मोठा नसेल आणि फक्त तुम्हालाच मोठं व्हायचं असेल, काहीच पॉइंट नाही. तर त्यामध्ये तो पॉइंट नाही. ही राजाची शिकवण नव्हती. तर मला तो आनंद होता, की आणि मी इन फ्युचर पण म्हणेल, की मी हा जो माइलस्टोन केला, रेकॉर्ड्स आर मीन टू बी ब्रोकन. तर म्हणजे ही जेवढा माइलस्टोन केला माझ्यापेक्षा माझ्या एका ज्युनियर्सनी, माझ्या सोबतच्यानी माझ्यापेक्षा वर जावं, ही माझी खूप इच्छा आहे. वाह! वाह! मग तर मग तेलुगू युद्धाबद्दल काय सांगाल, की त्या टीमने तुमच्या आयुष्यात कसं बदल घडवला? अल्टिमेट खोखोमध्ये? नक्कीच ना. मी एक प्रोफेशनली खेळत होतो आणि माझी फ्रँचायझी जी-एम-आर ग्रुप आहे आणि त्यांच्याकडे खूप असा एक्सपिरियन्स आहे प्रोफेशनल लीगचा. मी त्यांच्याकडे जाऊन भरपूर प्रोफेशनल गोष्टी शिकलो. आता तुम्ही म्हणाल की काय तर तुम्हाला सांगतो की कॅम्प कशी घेतली पाहिजे, प्रोफेशनलिझम काय असतं, कुठल्या वेळेत काय गोष्टी केल्या पाहिजेत. मग तुम्हाला म्हणू शकतो मी एक फिजिओ किती कामाचा असतो प्रत्येक ह्यामध्ये. इव्हन डायटिशियन, डायट हे खूप महत्त्व मी आधी करत होतो. पण प्रॉपर आम्ही जे म्हणू ना प्रोफेशनलिझम ते आम्हाला त्या फ्रँचाइज त्या जी-एम-आरमध्ये गेल्यावर, त्या तेलुगू युद्धाच्या टीममध्ये गेल्यावर, इव्हन ती लीग झाल्यावर आम्हाला खूप प्लेयर्सला बहुतेक कळलं. इव्हन मला पण मी आधीपासून करत होतो डायट वगैरे किंवा पण एक प्रोफेशनलिझम मला तेव्हा कळलं. तर जी-एम-आर ग्रुप हा खूप प्रोफेशनल आहे. तुम्ही बघितलं असेल दिल्ली कॅपिटल सारखी टीम आहे तुमच्याकडे. परत आता ते 7 ते 8 टीम यूपी योद्धाज म्हणून त्यांची टीम आहे कबड्डीमध्ये पण, आमची तेलुगू योद्धाज. अशा भरपूर फ्रँचायझी त्यांच्याकडे आहेत आणि मी म्हणू शकतो, की त्या ग्रुपमध्ये राहून मी एवढंच शिकलो, की कितीही हार येऊ दे, कधी उमेद सोडायची नसते. तुम्ही बघितलं असेल दिल्ली अजून एकही जिंकलेली नाहीये. पण त्यांनी हारलेले नाहीयेत. ते त्याच ताकदीने उभे राहतात आणि ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी खूप आहे. प्रत्येक वेळी जेव्हा नवीन सीझन येतो ना, तेव्हा ते त्याच ताकदीने उभे राहतात आणि कॅपिटल्स त्याच ताकदीने उभे राहतात. कारण मी त्यांना जवळून बघितलंय. बरोबर. जरी लोकांना वाटत असेल म्हणजे त्यांनी बघितलं नसेल म्हणजे त्यांना डायरेक्ट माहिती नसेल. मी इंटरनल गोष्टी बघितल्यात ते किती एफर्ट्स घेतात आणि प्लेयर्स किती जपतात. तुम्हाला सांगतो एक खो-खो प्लेयर म्हणून माझ्यासाठी खूप प्राउडची मोमेंट होती आणि ते जी-एम-आर ग्रुपने मला दिलं. खो-खोचा आम्ही लीग जेव्हा झाली आम्ही फायनल्स खेळलो. जे-एम-आरने मला एकदम म्हणजे असं समजा की एक खूप स्टारचं फिलिंग दिलं, की हा आमचा स्टारच आहे. तुम्हाला सांगतो एक दुबईची लीग आहे क्रिकेटिंग लीग, दुबई क्रिकेटिंग लीग. हं. तिथे त्यांनी खो-खो प्लेयर न्यावा, की हा आमचा स्टार आहे म्हणून तिथे गेस्ट म्हणून मला नेलं. वाह! दुबई क्रिकेटिंग लीगला. क्रिकेटिंग लीगमध्ये. क्रिकेटिंगमध्ये खो-खोचा प्लेयर तिथे नेणं ही खो-खोसाठी आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि हे जी-एम-आरने दिलं. त्यामुळं म्हणजे त्यांच्यासाठी तर थँकफुल आहे, की त्यांनी आम्हाला भरपूर गोष्टी शिकवल्या आणि मी तर म्हणेल, की माझ्यासाठी ते म्हणजे आमच्या पाठीशी उभे आहेत ना जे आणि ते सपोर्ट जे करतात, तर ते खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. वाह! ओके. तर मग खो-खो हा खूप स्पीडी गेम आहे, बरोबर? स्टॅमिना खूप लागतो. तर मग तुम्ही याची प्रॅक्टिस कशी करता? कशी प्रॅक्टिस असते? मी सांगेन की सकाळी बघा आम्ही सकाळी 7:00ला आमची प्रॅक्टिस सुरू होते. टायमिंग व्हेरिएबल होतो 7 कधी-कधी 7:30 तिथे ते म्हणजे आहे. पण असं करा की 7:00ला जर प्रॅक्टिस सुरू झाली, तर 9:30 पर्यंत ती प्रॅक्टिस होते. आणि सकाळच्या सेशन्समध्ये आम्ही रेग्युलर करतो. सकाळच्या सेशन्समध्ये आम्ही जिम ट्रेनिंगला थोडं महत्त्व देतो. कारण आता नवीन जो फॉर्मॅट तो मॅटवर खेळायला लागतो. मातीवर असताना तुम्ही थोडी जिम नॉर्मल मसलसाठी केली असती तर चाललं असतं. तर आम्ही जिम ट्रेनिंग यासाठी करतो, की मसल तुमचे चांगले राहावे. तुमचे लेग मसल्स तुमचे म्हणजे पूर्ण बॉडी मसल्स चांगले राहावे. यासाठी आम्ही जिम ट्रेनिंग करतो आणि मी म्हणत नाही, की फक्त वेट ट्रेनिंग जास्ती. वेट ट्रेनिंग नाही केलं तरी चालेल. म्हणजे हेवी वेट ट्रेनिंग केलं नाही. लाईट वेट. लाईट वेट सुद्धा पण रिपिटेशन्समध्ये आणि मसलसाठी तुम्ही प्रत्येक काम केलं पाहिजे. खो-खोमध्ये असा म्हणजे आपला गेम आहे.
की त्यामध्ये प्रत्येक मसल यूज होतो, कुठे ना कुठेतरी यूज होतोच. म्हणजे जर तुम्हाला पोल ओढायचा असेल, तर तुमच्या शोल्डर आणि मनगटामध्ये ताकद पाहिजे, बायसेप्समध्ये ताकद, इव्हन भरपूर अशा गोष्टी तुम्हाला डॉज द्यायचे, डायव्ह करताय, तुम्हाला डॉज द्यायची, तुमची लोअर बॅक पण चांगली पाहिजे. कारण कंबर जेवढी फास्ट चालते, तेवढं तुम्ही फास्ट हलू शकता. तुमच्या पायामध्ये ताकद पाहिजे. त्यामुळे सगळ्या मसलवर तुम्ही काम केलं पाहिजे. मग आम्ही सकाळी इंडिव्हिज्युअली आपण जिथे कमी आहे, त्या मसल्सवर मी फोकस करतो. इंडिव्हिज्युअली मी सांगतो. आणि जर बाकीचे प्लेयर्स असतील, जर एखादा मसल रिड्यूस करायचं, तर त्याकडनं जास्तीत जास्त कार्डिओ करून घ्यायचं. परत आपण काय म्हणतात ते एक्सरसाइज असे करून घ्यायचे. इव्हनिंगला आम्ही येतो. आम्ही इव्हनिंगला 7 वाजताच प्रॅक्टिस करतो. ती 10 वाजेपर्यंत चालते आमची. तर आम्ही तिथे पण प्रॅक्टिस टीम गेम करतो आणि खो-खो ओरिएंटेड प्रॅक्टिस करतो सगळी आम्ही तिथे. आणि त्या प्रॅक्टिसमध्ये मला वाटतं, की आम्ही खो-खो जास्ती फोकस करतो. स्किल संध्याकाळी आम्ही प्रॅक्टिस करतो, की जे स्किल्स आम्हाला पाहिजेल पोलातले, रिंग गेम, शॅडो प्रॅक्टिस ते आम्ही तिथे करतो. आणि जास्तीत जास्त आम्ही प्रॅक्टिस तिथे हेच करायला बघतो, की टीम गेम कसा होईल आणि तिथे आम्ही ते लक्ष देतो. वाह! कारण खूप स्पीडी गेम आहे. याला प्रॅक्टिस किंवा एक्सरसाइज खूप महत्त्वाची खूप आहे. महत्वाचे आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं, की भारतात खो-खोला पुरेसा दर्जा किंवा प्रसिद्धी किंवा पैसा कसा मिळू शकतो? आणि जर याला आपण IPL म्हणा किंवा यांच्याबरोबर जर का टीम अप करायचा प्रयत्न केला समजा, तर गॅस मिळू शक्य अ, किंवा म्हणजे त्यांचं काय ॲड्स वगैरे दाखवणं इकडं किंवा थोडंसं प्रमोशन इकडे होणं असं काही होऊ शकतं? नाही. नक्कीच, की त्यांचा फायदा होऊ शकतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत. कुठलाही गेम मोठा होण्यासाठी तुम्ही असं म्हणा, की क्रिकेट आता मोठा काय? कारण त्याचा ऑडियन्स मोठा. ऑडियन्स खूप मोठे आहे. ऑडियन्स आणि त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. खो-खोचा सुद्धा त्या प्रमाणात म्हणू शकतो, की नसेल. सध्या ग्राफ वाढतोय पण. ग्राफ वाढतोच आहे, की आहे. पण मी म्हणेल, की खो-खोचा चाहता वर्ग आहे. प्रत्येकजण खेळलेला आहे. एक प्रत्येकाला एक्साइटमेंट आहे, कुतूहल आहे, की हा गेम आपण खेळलेला आहे. पण खो-खो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक चॅनलवर किंवा एका म्हणजे म्हणू शकतो आपण टीव्ही माध्यमातनं तो लोकांपर्यंत अवेलेबल झाला पाहिजे इझिली. तर त्याचं ग्लॅमराइज आणि तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल. एकदा ऑडियन्स वाढला, की आपोआप त्यामध्ये सगळ्या गोष्टी वाढतात. त्याची म्हणजे लोकांमधली क्रेज वाढेल. लोकांना खो-खोमध्ये खूप यावंसं वाटेल. हं, हं. तर ती वाढला पाहिजे. तर इझिली लोकांपर्यंत तो बघता आला पाहिजे. म्हणजे आता असं आपण म्हणू, की ज्या पद्धतीने क्रिकेटचे कुठलेही सामने असू दे आपल्याला Hotstarवर बघायला मिळतात, स्टारवर, कुठल्याही चॅनलवर बघायला दिली. तर माझं पण असंच वाटतं, की जोपर्यंत लोकांना ती इझिली अवेलेबल प्लॅटफॉर्म होत नाही ना, तोपर्यंत तो म्हणजे असा राहील. पण जेव्हा एकदा इझिली त्यांना अवेलेबल ह्याला बघायला पाहिजे, तर तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल. हो. आणि खो-खोचा ऑडियन्स ऑलरेडी मोठा आहे. ऑलरेडी मोठा आहे. पण तो लोकांपर्यंत दिसत नाहीये, त्यामुळे लोकांच्यापासून तो दूर गेलेला. अरे! पण ऑडियन्स खो-खोचा मोठा तुम्ही बघा प्रत्येक इंडियन फॅमिलीमध्ये प्रत्येक इंडियन मुलगा कोण ना कोणतरी घरातला, इव्हन घरातले सगळेच हे खो-खोला ओळखतात. मग जर खो-खोला ओळखतात, तर लोकांना दिसला पाहिजे. तर तो प्लॅटफॉर्म क्रिएट करणं फार महत्त्वाचं. हो. की लोकांनी खो-खोला तिथपर्यंत नेलं पाहिजे. तर ते खो-खोला तो ग्लॅमर लगे पिऊन खो-खोमध्ये एक वेगळी सुरू होईल. हो. आठवतं की आमच्या 2-3 मुलं आहेत ना, खूप चांगले खेळणारे बघू. पण परत तोच प्रश्न की त्यावेळेस की फ्युचर नव्हते का? त्यामुळे ते माझ्यामध्ये ते स्टॉप झाले. आत्ता पण ते जॉबला आहेत. ते त्यातले काही जण पण खूप कमाल खेळणारे मुलं होते काही जण. बरं. तर मग तुमचा आवडता खेळाडू कोण आणि आदर्श कोण? काय सांगता? अ, खो-खो खेळामधला मी आदर्श सांगितला की माझा मोठा भाऊ होता आणि तो आशुतोष दादा होता, की म्हणजे त्याकडे मी बघून ते अवॉर्ड बघितलेला आणि तो खूप चांगला प्लेयर होता. हं, तो होता आणि मी समोर माझ्या डोळ्यांनी जे बघितलेलं ना, त्यामध्ये माझा भाऊ होता. मी त्याच्याकडे बघून त्याला आयडॉल मानायचो आणि खो-खो मधला ह्याच्यामध्ये ह्याच्यासारखं खेळायचं असं मला वाटायचं. पण चांगलाच खेळायचा एकदम रास्त. आणि खो-खो व्यतिरिक्त तुम्ही म्हणायला गेला, तर मी भरपूर लोकांकडनं भरपूर नॉलेज घ्यायचा प्रयत्न करतो. मी एम-एस धोनींना फॉलो करतो. मी विराट कोहलीला फिटनेससाठी किंवा काही गोष्टी अग्रेशनसाठी म्हणू शकता, की तुम्ही समोरचा हवे होण्याच्या ऐवजी तूच हवे झाला पाहिजे. लायनल मेस्सीकडनं टीमसाठी खेळलो. टीमसाठी कसं हं. खेळायचं ते शिकलो. रोनाल्डो असेल, जो फिटनेस फ्रीक आहे.
त्याच्याकडे त्याचं एज काय आहे आणि तो आता काय स्वरूपात आहे आणि त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. हं. तर मी असंच आहे, की एका एका दोघांच्या मागे मी कधी असं पळलो नाही. पण ज्या लोकांमध्ये जे काय-काय आहे, त्याकडे इन्स्पायर होत राहिलो आणि सगळ्यात मोठा माणूस म्हणजे आपले शिवछत्रपती. त्यांच्याकडून जी बेसिकली खूप इन्स्पायर झालो, की ह्या गोष्टींमध्ये मला त्यांचा हं. खूप सपोर्ट राहिला आणि प्लेयर्स म्हणायला गेलं तर मी ह्या प्लेयर्सकडे बघून शिकलेलो आहे भरपूर. वाह! तर मग आता एक प्रश्न राहिला मगाशी आपला खो-खोचा जागतिक स्तरावर कसा प्रचार करता येईल आपल्याला? अजून? जागतिक स्तरावर प्रचार म्हणजे आता मला असं वाटतं, की हे फेडरेशन मोठ्या प्रमाणात करेल आणि करतंय पण, पण आहे. की बाहेरच्या कंट्रीजमध्ये तुमचे कोचेस गेले पाहिजेत. तर कारण जोपर्यंत तिथे ॲक्चुअल गेम त्यांना कळत नाही. आता तसं बघायला गेलं तर काही आफ्रिकन कंट्रीजमध्ये आपल्यापेक्षा जास्ती खो-खो खेळला जातोय बरं का. बरं. तिथे. म्हणजे तिथे खूप मोठ्या प्रमाणात मॅचेस होतायत. नॅशनल टूर्नामेंट कंटिन्यू होते तिथे. आता पण साउथ आफ्रिकन टीम आलेली, ती नॅशनल खेळून आलेली. म्हणजे तिथे सिलेक्शन प्रॉपर झालेलं. असं नव्हतं की कोणीही काय आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये पण. पण आता एक फ्युचर गोल म्हणजे असा राहील, की बाहेरच्या कंट्रीजमध्ये कोचेस जातील आपले इंडियन, ते पण हायर करतील. कारण एव्हरी कंट्री जी आलेली वर्ल्ड कपसाठी ना, ती म्हणत होती आम्हाला सगळ्यांना म्हणजे कोचेस, प्लेयर्स असू दे किंवा काय, त्यांनी ॲक्चुअल गेम आपल्या इंडियाचा बघितला ना, तेव्हा त्यांच्यामध्ये खूप हे होता, की हा गेम खूप भारी आहे. हां. हा गेम खूप भारी आहे आणि ह्यामध्ये फ्युचर आहे. आम्हाला जाऊन तिथे जाऊन एफर्ट घ्यायचे. तर आता त्यांना प्रॉपर गाईडन्स करायला आपले काही कोचेस जातील हां. आणि ग्लोबली आपला गेम अजून मोठा होण्यासाठी आहे ना, मॅचेस होणं फार गरजेचं आहे. हां. आता त्या मॅचेस बरोबर. होतील आणि होते. नक्कीच कारण एशियन चॅम्पियनशिप तुम्हाला सांगतो रोहित हल्ल्याने जे इंटरनॅशनल फेडरेशनचे सेक्रेटरी आहेत, हं. ते वर्ल्ड कपसाठी आलेले. तेव्हा त्यांच्याशी माझं बोलणं झालं. तेव्हा ते म्हणले, की आपण सगळीकडे आता जसा फुटबॉलमध्ये कप चालतात तसा युरो कप होईल. आफ्रिकनमध्ये आफ्रिकन कप होईल. एशियन चॅम्पियनशिप होतेच आहे. हां. अ, 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 अमेरिकन कप होईल म्हणजे साऊथ अमेरिका हां. अर्थात. ते कप होतील. ऑस्ट्रेलियन कप होईल. अशा आपण सगळे कप्स होतील आणि सगळ्या टीम्सला जेवढे जास्ती खेळायला मिळेल, हं. त्यांनी ग्लॅमराइज एवढं. आपोआप वाढेल वर्ल्ड वाईड. त्यामुळे हे भरपूर एफर्ट्स आता फेडरेशन घेईल असं वाटतंय. नाही म्हणजे जसं आता कबड्डी काही दिवसांपूर्वी म्हणतो ना आपण, की फक्त भारतापुरतं होतं. पण आता भारतीय कोचेस बघायचे म्हणा किंवा इराणने वगैरे त्याला किती टफ दिली. हो, हरवलंच. हरवलं सुद्धा होतं आणि म्हणजे आत्ता सुद्धा आपण वर्ल्ड कप जिंकला शेवटचा कबड्डीचा त्याच्यामध्ये खूप थोडक्याहून आपण जिंकलं. जिंकलं. खूप थोडक्याची बुवा. म्हणजे इराणी जवळपास हरवण्यास जमा होतं. तर मग ते तसं खो-खोचं पुढं व्हायला पाहिजे थोडंसं कारण भारताला टफ फाईट द्यायला कोणीतरी पाहिजे. तसं बघायला तर मी म्हणणार नाही भारत हारला पाहिजे. कारण नाही आहे मी काय म्हणतो भारत हारला मी म्हणला पाहिजे. पण ती खो-खोची विजय असेल जेव्हा भारताला कोणी हरवेल. टफ दिन. येस. तर नाही भारताला कोणी हरवेल हां. हा खो-खोचा विजय असेल. म्हणजे हा खो-खो आपला 7 समुद्र पार पलीकडे सगळ्या देशांमध्ये जातो. आपली कंट्री तो अडॉप्ट करतोय आणि आपल्या गेममध्ये आपल्याला हरवतोय. हा खो-खोचा नक्की विजय आहे. म्हणजे तेव्हा खो-खो खूप मोठ्या लेव्हलला असेल असं मला वाटतं. बरोबर आहे. जेव्हा क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने हरवलं ऑस्ट्रेलिया वगैरे, हो. तेव्हा आपल्याला आनंद झाला कारण अफगाणिस्तानमध्ये सुद्धा करू क्रिकेट वरती आहे. वरती येतंय. येस. ओके. सो तर मग जेव्हा नवीन खेळाडूंना खो-खोमध्ये यायचं आहे, तर मग त्यांच्याकरता काय सांगाल? त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? पहिलं तर मला नवीन खेळाडूंना सांगायला लागेल, की तुम्ही लहानपणापासून फोकस करा. आत्ताची जी पिढी असेल किंवा आत्ता जी लहान पेरेंट्ससकट सगळे धरा. ते म्हणतात, की क्विक सक्सेस पाहिजे. क्विक सक्सेस कुठं नाही नसते. मिळत. एखाद वेळेस मिळेल पण तुम्ही खाली पण तेवढ्याच जोरात याल. तर क्विक सक्सेसच्या मागे न लागण्यापेक्षा तुम्ही स्वतःला चांगलं बनवण्याच्या मागे लागा. तुम्ही बेस्ट एखादा खो-खो प्लेयर जर नवीन-नवीन येत असेल ना, तर त्यांनी स्वतःचा बेस कसा पक्का होईल. जरी मी असे खूप प्लेयर बघितले जे अंडर 14 आणि अंडर 18 नॅशनल्स खेळलेले नाहीयेत. नाही, पण ते सीनियर्समध्ये आज एवढं चांगलं करतायत, इंडिया खेळताय, तर ही खूप मोठी गोष्ट ती आहे. गोष्ट आहे. की तुम्ही सीनियरमध्ये येऊन ते अचीव्ह करताय. तर त्यामुळे ते क्विक सक्सेसच्या मागे लागू नका. तुम्ही हो. एक व्हिजन ठेवा, की मला एवढ्या ह्याच्यानंतर एवढं आहे आणि त्याच्या आधी तुम्ही स्वतःला कितपत बनवलंय, तुमची बॉडी किती चालतीये, हं. तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय, कशी चालली पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही डिसिप्लिन राहा, डेडिकेटेड राहा आणि सॅक्रिफाईस करायला तयार राहा. विथआऊट सॅक्रिफाईस तुम्हाला काही अचीव्ह होणार नाहीये. मी माझ्या लाईफमध्ये खूप सॅक्रिफाईस केले. म्हणजे फॅमिली टाईम असेल, भरपूर गोष्टी मी सॅक्रिफाईस केल्यात.
तर आज कुठे मला ह्या गोष्टी मिळाल्या. तर मी सगळ्यांना तेच सांगेल, की सॅक्रिफाईस करायला तयार राहा. कम्फर्ट झोनमधनं स्वतःच्या बाहेर या. जोपर्यंत कम्फर्ट झोनमधनं बाहेर नाही ना तोपर्यंत अचीव्ह मोठी गोष्ट नाही करू शकत. काही वेळेस तुम्हाला मिळेल पण कधीतरी, बट ते म्हणू शकाल, की लक और बाय फ्लूकनी मिळेल. तुम्हाला टिकवायचं असेल, टिकवणं अवघड असतं सक्सेस. तर ते टिकवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधनं नक्कीच बाहेर या आणि खो-खोचे दिवस मला वाटते, की खूप चांगले ब्राईट येणार आहेत. येणाऱ्या ऑलिम्पिक्सला खेळायचं तर आत्ताची पिढीच खेळू शकेल. खेळू शकतो. मी कितपत खेळेल, नाही खेळेल ही पुढची गोष्ट आहे. पण आत्ताच्या पिढी जी लहान आहेत आता त्यांना खूप चान्स आहे. हं. वाह! सो पहिले तर इंडियन टीमचं मेन आणि विमेन दोघांचं खूप जास्त अभिनंदन आणि प्रियंका ताईला सुद्धा इन्व्हाईट करायचं आहे मला. प्रियंका ताई जर पाहत असतील तर. ओके. सो थँक यू सो मच. तुम्ही आलात आम्हाला टाईम दिला त्याबद्दल आणि आमच्याकडे एक छोटीशी आठवण मिळेल तुमच्याकरता. प्लीज. येस. थँक यू. थँक यू सो मच. येस. थँक यू. थँक यू. आज तुम्ही आम्हाला खूप माहिती दिली खो-खोबद्दल आणि म्हणजे या व्हिडिओनी ना बरेच जण इन्स्पायर होते खो-खोमध्ये येण्याकडं किंवा इव्हन स्पोर्ट्समध्ये येण्याकडं. स्पोर्ट्समध्ये. हो. नाही आणि आलेच पाहिजेत. येणारा हं. काळ स्पोर्ट्सचा पण आहे. कारण बघा आम्ही नॅशनल गेम्सला होतो आत्ता पण. मी महाराष्ट्राचा फ्लॅग बेअरर सुद्धा होतो आत्ता. तर आपल्या पी-एमनी सुद्धा एक भाषणामध्ये बोलले, की आपल्याला एक स्पोर्ट्स म्हणजे कल्चर इंडियामध्ये आणायचं आहे. स्पोर्ट्स म्हणतो ना इकॉनॉमी, स्पोर्ट्स इकॉनॉमीबद्दल ते बोलले, की स्पोर्ट्स इकॉनॉमी आपल्याला भारतात तयार करायची. जसं तुम्ही बाकीच्या इकॉनॉमी असे स्पोर्ट्समध्ये मेडल्स कसे वाटतील तर त्याबद्दल. तर येणारा काळ स्पोर्ट्ससाठी खूप चांगला आहे. जो स्पोर्ट्स एक आउटडेटेड आणि इंडियामध्ये म्हणतो ना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी होता स्पोर्ट्स. प्रत्येक करिअर म्हणून यायला लागली. करियर म्हणून यायला लागला आणि मला वाटतं की यामध्ये पेरेंट्सची खूप मोठी जबाबदारी आहे. कारण प्रत्येक पेरेंट्सनी एखाद्या म्हणजे प्लेयरला त्यांच्या मुलाला सपोर्ट केला ना, तर ते स्पोर्ट्स म्हणू शकतात. नाहीतर बहुतेक आपल्या इथे इंडियन मेंटॅलिटी कशी असते, की स्पोर्ट्स वगैरे नंतर ते एक्स्ट्रा करिक्युलर हां. कर, आधी अभ्यासच कर, बेस्ट जॉब कर. जॉब कर. पहिलं ते बघ आणि मग बाकीचं बघता येईल असं. ते बदललं पाहिजे. वाह, वाह, वाह! ते आता बदलेल पण. बदलतंय. बदलतंय हळू-हळू. बदलते. हो. थँक यू सो मच. येस. थँक यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन देईल अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो, की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी या. हॅव गुड अँड बाय.